कुसुमाग्रजांची एक कविता आहे. त्या कवितेत त्यांनी सरपटणारे जमिनीवरचे सज्जन आणि आकाशात विहार करणारे सज्जन यांचं वर्णन केलं आणि ते शेवटी ते म्हणालेत, की असं झालं तर की सरपटणाऱ्या लोकांना पंख फुटले आणि आकाशातल्या लोकांचे पंख कटले आणि दोघं एका लेव्हलवर आले तर काय होईल असं त्यांनी खूप स्वप्नरंजन केलं होतं. कविता आठवण्याचं कारण एवढंच आहे का आज आपल्याकडे जी व्यक्ती आहे ती अर्थात तुम्हाला माहिती आहे, जिचा कदाचित जमिनीशी फार संबंध नसतो, जी व्यक्ती आकाशातली व्यक्ती आहे आणि आकाशाची सैर करत असते आणि तरी सुद्धा त्या व्यक्तीचे पाय अत्यंत जमिनीवर भक्कम रोवलेले आहेत, अशी अदिती परांजपे. कॅप्टन अदिती परांजपे. थँक्यू थँक्यू. मी केसरीच्या डिरेक्टर संगीता पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन अदिती मॅमचं स्वागत करावं. आपल्या काही काही व्यक्ती अशा असतात किंवा काही प्रोफेशन्स अशी असतात, काही कामं अशी असतात ज्याच्याबद्दल मनापासून आदर असतो, त्या व्यक्तींबद्दल कुतूहल असतं, त्यांच्या कामाबद्दल आणि मनापासून आदर असतो. त्यातलं हे एक फील्ड आहे. सर्वसामान्यांसाठी वैमानिक म्हणजे मस्त काय काय म्हणजे विमान चालवणारी व्यक्ती वगैरे, त्यातनं तू मुलगी, त्यातनं तू मराठी मुलगी, त्यातनं तू मराठी माध्यमात शिकलेली मुलगी, असं सगळं म्हणजे अच्छा असं पण करू शकतात मुली, इतकं आश्चर्य वाटण्या इतका अनअवेअरनेस आपण म्हणूया वैमानिक या प्रोफेशन बद्दल आहे. पायलट कसं व्हायचं माहिती नसतं, काय असतं माहिती नसतं, पण तरीही ना अनेकदा लहानपणी आम्ही बातम्यांमध्ये पण म्हणलेलं, अनेकदा लहानपणी विचारलं तर विमान चालवायचं अशी इच्छा अनेकांची असते. तुझ्या बाबतीत काय होतं? विमान चालवायचं स्वप्न कधी बघितलं होतंस का? मला आठवतंय, मला वाटतं मी 4थीत असल्यापासून मला एकच डोक्यात होतं की काय वाटेल ते झालं तरी मला पायलटच व्हायचंय. मग म्हणजे लोक किंवा आई वडील म्हणतात की नाही, हे नाही झालं तर काहीतरी बॅकअप प्लॅन ठेव वगैरे, असं माझा काहीही बॅकअप प्लॅन नव्हता. मी आईबाबांना आधीच सांगितलं होतं मी झाले तर पायलट होणार, नाही तर मी काहीच होणार नाही. त्यामुळे अगदी 4थीपासून म्हणजे मला अगदी पायलट व्हायचंच होतं आणि मी तेव्हापासून अगदी ठरवून ठेवलं होतं. पण मग तू पार्ल्यात राहतेस, म्हणजे पार्ल्याची आहेस तू, तू म्हटलं तर चालेल. हो ऍब्सोल्युटली. पार्ल्याची आहेस. पार्ल्याच्या म्हणजे पार्ल्यावरून सतत विमानं उडत असतात, कारण जवळच एअरपोर्ट आहे, त्याच्यामुळे तो आवाज पण पार्लेकरांना खूप त्रास होत असतो, त्याचा आम्ही ऐकतो. तर त्याचा भाग किती होता की ती विमानं बघणं आणि त्यातून येणारं इन्स्पिरेशन? म्हणजे आता मला म्हणायला हरकत नाही, पण जो सेकंडरी रनवे आहे मुंबईचा, त्याचा जो अप्रोच आहे रनवे 14, तो एक्झॅक्टली माझ्या शाळेच्या डोक्यावरून आहे. त्यामुळे जेव्हा मी शाळेत बसलेले असायचे आणि ऑब्व्हियसली थोड्या वेळाने सगळ्यांचंच लक्ष दुसरीकडे भिरभिरत जातं, तसं माझंही जायचं. आणि मग तेव्हा एखाद्या विमानाचा आवाज आणि मग मी विचार करायचे एक दिवशी मी नक्कीच हे बसलेले असणार. आणि एकदा आय रिमेंबर आम्ही त्याच रनवेवर, मी फर्स्ट ऑफिसर होते तेव्हा, आम्ही त्याच रनवेवरून अप्रोच करत होतो आणि मी खाली बघितलं आणि मला शाळेचं ग्राउंड दिसलं. मला इतका आनंद झाला आणि मी एकदम एक्साइट होत, मी लिटरली जोरात ओरडले, माझी शाळा, आपण शाळेवरून फ्लाय करतोय. तिथे ब्रेक वगैरे नाही ना काही? नाही. तर 2 मिनिटं माझ्या कॅप्टनला कळलं नाही मी काय बोलते. पण मग पार्ल्याच्या बाजूनी रेल्वे लाईन पण जाते, लहान मुलांना इंजिनचं पण तेवढंच अट्रॅक्शन असतं, पण मग तसं कधी नाही वाटलं की? नाही, मला फक्त विमानाच्याच इंजिनचं अट्रॅक्शन वाटलं. विमानाच्या इंजिनचं अट्रॅक्शन वाटल्यानंतर प्रत्यक्ष म्हणजे मराठी घरातली मुलगी असल्यामुळे आणि बॅकग्राऊंड तुझी काय ते पण थोडंसं सांग. म्हणजे आई वडील काय करतात आणि अशी काही नुसतं विमान बघूनच हे इन्स्पिरेशन आलं का? कुणाकडे कधी कुठला पायलट बघितलेला होता असं काही डोक्यात होतं? माझे वडील डॉक्टर सुनील परांजपे, ते जनरल सर्जन आहेत, आणि माझी आई डॉक्टर मीनल परांजपे, त्या डॉक्टरेट आहेत आणि आता ती इंग्लिश शिकवते आणि शी इज एक्झामिनर विथ केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या ज्या इथे एक्झाम कंडक्ट करते ब्रिटिश काउन्सिल, त्याची ती एक्झामिनर आहे. त्यामुळे घरात आईबाबांचं एकच म्हणणं होतं, तुला काय हवं ते कर, पण पहिली तू ग्रॅज्युएट हो. त्यामुळे पण ते मला तरी वाटतं आता वेन आय लुक बॅक की ते म्हणतात ते ॲब्सल्युटली बरोबर आहे की एक एज्युकेशन, एक ग्रॅज्युएशन अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते करणं हे महत्त्वाचं आहे. कारण का तुमचा पूर्ण जो दृष्टिकोन असतो जगाकडे बघण्याचा, इट्स कम्प्लिटली डिफरंट.
तर ते महत्वाचं आहे. आणि पायलट, हो, माझ्या फॅमिलीमध्ये 2 पायलट्स आहेत आणि एक म्हणजे दे आर ऑब्व्हियसली माय इन्स्पिरेशन. आणि माझ्या मावशीचे मिस्टर आणि एक माझ्या आत्याचे मिस्टर, ते पायलट नाही आहेत, ते नॅव्हिगेटर आहेत. तर माझ्या मावशीचे मिस्टर आहेत, ही वॉज विथ एअरफोर्स आणि ते फायटर पायलट होते. आणि त्यांनी जे ढाक्याचं जे वॉर झालं होतं त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता. आणि मी नेहमी लहान असताना त्यांच्या घरी जायचे ना, त्यांच्या घरामध्ये छान अशी 3 फायटर अजूनही आहे त्यांच्या घरात. 3 फायटर विमानांचं एक छान फोटो आहे विच ही यूज टू फ्लाय. आणि मी नेहमी बघायचं त्याच्याकडे, काय मजा येत असेल ना काका, किती छान असेल ते, किती धमाल, लाईक नो, पूर्ण तुम्हाला इट्स एन ॲड्रेनलिन रश टू डू दॅट. तर मला नेहमी वाटायचं. पण सो ही वॉज माय इन्स्पिरेशन. आणि माझे जे दुसरे काका होते, आम्ही एकदा गोव्याला गेलो होतो, तेव्हा ते म्हणाले चल मी तुला मजा दाखवतो. ते कोस्टगार्डमध्ये होते आणि गोव्याच्या एअरपोर्टवरच कोस्टगार्डचं पण बेस आहे. तर ते मला त्या हेलिकॉप्टरमध्ये घेऊन गेले होते. तर मला इतकं, आय वॉज सो थ्रिल्ड टू गेट इन साईड दॅट, की मला काहीतरी इतकं छान बघायला मिळते आणि मी एके दिवशी इथे बसलेली असणार आहे. त्यामुळे मला ते, आय वॉज सो शुअर की मी इथेच असणार आहे की. त्यामुळे हे 2 घरातलेच इन्स्पिरेशन्स असल्यामुळे, आणि ऑफकोर्स माझे पेरेंट्स होते त्यामुळे. पण म्हणजे एक खूप ऑब्झर्व करायला मिळतं की जी काही बाप लोक क्षेत्रात, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात जी काही दादा लोक असतात ना, ती बऱ्याचदा पार्ल्यातली असतात, असं एक साधारण असतं. तर काय म्हणजे नक्की पार्लेट मधली विद्यार्थी असतील तर त्यांना असं ते खूप वाटत असतं. हा, म्हणजे दादरला जसं बालमोहनचं हे आहे की बालमोहन म्हटल्यानंतर विषय संपला, तसं पार्ल्याला पार्ले टिळकचं आहे. तर नेमकं काय आहे ते पार्ल्याची संस्कृती म्हणा किंवा काय, म्हणजे त्या पाण्यात काय आहे वेगळं? पार्ले टिळक ही शाळाच एक, मी म्हणायला गेलं तर छोटंसं वेगळंच विश्व आहे. आम्हाला नुसतंच म्हणजे अकॅडमिक्समध्ये तर असतोच, पण बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये वगैरे पण आम्हाला प्रोत्साहन दिलं जातं. आणि ते अतिशय महत्त्वाचं असतं तुमच्या सर्वांगीण विकासासाठी. तर मी म्हणजे अभ्यास तर ऑफकोर्स तुम्हाला करायला लागतोच, पण मला गायला आवडायचं. त्यामुळे मग मी शाळेत, तुम्ही गायनाच्या तासाला किंवा ह्याला पुढे 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 सारखं असतं. प्लस थोडेसे इकडचे तिकडचे अभ्यासाचे तास पण मिस करता येतात. त्यामुळे पण पार्ले टिळक ओव्हरऑल जे काही आत्ता मी आहे, एक तुम्हाला स्ट्रॉंग बनवते ती शाळा, की तुम्ही कसं स्वतःचा मार्ग कसा स्वतः निर्माण करायचा, स्वतःचा मार्ग स्वतः कसा रोवाल, तुम्ही प्रत्येक ठिकाणी कसे स्वतःच्या पायावर उभे राहाल, स्वतंत्र कसे व्हाल, एक स्वतंत्र विचारसरणी तुम्हाला, एक दिशा मिळते तुम्हाला. त्यामुळे तर मे बी तसं असेल. पण मग तेच कॉलेजमध्ये कंटिन्यू राहिलं का, आणि कुठलं कॉलेज आणि काय होतं? पार्ल्यात गेले तर मी साठे कॉलेजमध्येच जाणार. अच्छा, म्हणजे ते सरळ लाईन होती. कॉलेजपर्यंत पोहोचायच्या आधीच मला विचारायचंय की शाळेत असताना, म्हणजे तू 4थीत असताना सांगतेस की स्वप्न बघितलं होतं मी वैमानिक होईन, मी त्या कॉकपिटमध्ये जाईन एक दिवस. त्या दृष्टीने शाळेत असल्यापासून काही प्रयत्न चालू होते का, म्हणजे एनसीसी म्हणा किंवा अशा कुठच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये? हो, मी शाळेत होते तेव्हा मी सी कॅडेट कॉप्स म्हणून, अजूनही नेव्ही नगरमध्ये ती संस्था आहे. तर ते म्हणजे एनसीसी कसं असतं तसं सी कॅडेट कॉप्स, पण इट्स मोर रिलेटेड टू नेव्ही, नेव्हल ऍक्टिव्हिटी. तर मी 4थीत होते, 1994-1995, तेव्हा मी ते जॉईन केलं. आणि दर रविवारी सकाळी, आय मस्ट से दॅट, लवकर उठून मला नेव्ही नगरला जायला लागायचा. आणि तो मी कोर्स 4 वर्ष केला. आणि माझे आई बाबा आणि माझे बाबा विदाऊट फेल रोज रविवारी सकाळी 5:30ला उठून मला अंधेरीवरून नेव्ही नगरला विदाऊट फेल घेऊन जायचे. आणि तिथे एक वेगळीच शिकवणूक होती. तिथे जास्त अजून इंडिपेंडेंट, तिथे एक तर मी अजून एक गोष्ट मला इन्क्लूड करावीशी वाटते, तिथे वेगवेगळ्या शाळांमधली मुलं यायची. त्यामुळे नुसतीच मराठी मीडियम किंवा हिंदी मीडियमची नसायची किंवा इंग्लिश मीडियमची, वेगवेगळ्या विविध शाळांची, म्हणजे तिकडे जे डिफेन्सची शाळा होती तिकडची पण मुलं यायची. तर त्यामुळे मला इतकी वेगवेगळ्या प्रकारचे माझे मित्रमैत्रिणी झाले तिथे. आणि एक जो कुठेतरी तुम्हाला एक मी मराठी मीडियमचा आहे, तो एक कुठेतरी तुम्हाला थोडंसं वाटतं की मला इंग्लिश बोलता येईल की नाही. तर पहिल्यांदा मी पण घाबरायचे. मी
म्हणजे मी डिनाय नाही करत. त्यामुळे मला पहिल्यांदा पण थोडंसं असं वाटायचं की बापरे माझं काही चुकलं तर. नंतर 1-2 वेळेला मी त्यांच्याच तोंडून चुकीचं इंग्लिश ऐकल्यावर म्हटलं अरे ते चुका करतात तर मग मी पण करू शकते, त्यामुळे आपण पण त्यांच्या बरोबर. तर सी कॅडेट कॉप्सने मला ह्याची की स्वतःवर विश्वास ठेवायचा, स्वतःच्या आत्मविश्वासावर कम्प्लिटली पुढे जायचं की नाही, तुम्ही कशामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये बिलीव्ह केलं तर तुम्ही जा पुढे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिडरशिप क्वालिटी थोडीशी जी शिकायला मिळाली ती मला तिथून मिळाली. कारण की त्याच्यानंतर जसे जसे तुम्ही सिनियर रँक असतात ऑफकोर्स, जसे जसे तुम्ही सिनियर होतात तसं तसं ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या ज्युनियर्सची पण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागते. आणि मग ऑटोमॅटिकली तुम्हाला ती लिडरशिप क्वालिटी की अरे मला मी ह्या ज्युनियरसाठी किंवा मी ह्या बॅचसाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर ती हळूहळू ती रिस्पॉन्सिबिलिटी पण तुमच्यात यायला लागते. प्लस तेव्हाच मी सेलिंग शिकले आणि बोट पुलिंग पण करायचे. तर त्यामुळे मला विमान आणि बोट दोन्ही चालवता येतं आणि गाडी पण. अच्छा, सगळ्या मोड ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे रेल्वे, ट्रेन नाही, आणि आता मेट्रो मोनो पण आहे ना. पण सी कॅडेट कॉप्स तिथेही कॅम्प्स वगैरे असतील कदाचित, तर त्या कॅम्प्समध्ये किंवा तिथे कधी जवळ विमानाशी संबंध आला होता का? त्यावेळेला तेवढा येत नव्हता विमानाशी संबंध, पण तो काहीतरी एक माझा फोकस होता की इथे मला एक डिसिप्लिन मिळतोय की इतक्या वाजता तुमचं रिपोर्टिंग असतं, म्हणजे तुम्ही पंक्च्युअल असलंच पाहिजे. नसाल तर मग तुम्हाला ते काहीतरी पनिशमेंट देणार. मग तुम्हाला बाथरूम साफ करण्यापासून ग्राउंडच्या 10 चक्कर याच्यापर्यंत कोणतीही पनिशमेंट मिळू शकते. तर ऑब्व्हियसली ती अवॉइड करायला मग तुम्ही हळूहळू वेळेवर उठता, वेळेवर कपडे करता, वेळेवर सगळं होतं ऑटोमॅटिकली. तर तो जो डिसिप्लिन, जी पंक्च्युअलिटी आहे ती त्याच्या सी कॅडेटमुळे माझ्यामध्ये उतरली. प्लस सी कॅडेटमुळे मला अपॉर्च्युनिटी मिळाली टू रिप्रेझेंट सी कॅडेट कॉप्स प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी इन शिवाजी पार्कची जी परेड होते आपली त्यावेळेला. त्यामुळे आणि मग ते कॉलेज पर्यंत कंटिन्यू केलंस? नाही, मी 4 वर्ष कंटिन्यू केलं. आणि कधी हा सिरियस का तू पहिल्यापासून सिरियसच होतीस याविषयी की हे मी शिकीन ते ह्याच्यातच शिकीन आणि मी पायलटच? हो, ते क्लिअर होतं, ऍब्सोल्यूट क्रिस्टल क्लिअर होतं माझ्या डोक्यात. किंवा इतर ज्याला पिअर प्रेशर म्हणतात की बरोबरच्या मुली डॉक्टर, इंजिनियर क्लासेस चालू आहेत, सायन्स, मॅथ्स हे सगळं डिस्कशन चालू आहे आणि इंजिनिअरिंग ॲम्बिशन बॅच आणि मेडिकल एंट्रन्स नसेल कदाचित त्यावेळी, पण म्हणजे मेडिकलची तयारी आणि आपण काहीतरी वेगळा विचार करतोय. ते पिअर प्रेशर किंवा ऑफकोर्स फॅमिलीतनं कुणाचं अशा पद्धतीने प्रेशर की हे वेगळं फील्ड आहे, ह्याचं माहिती नाहीये नक्की काय होणार आहे, ते तू सांगशीलच आता की सिलेक्शन प्रोसेस आणि ह्या सगळ्या. पण त्या वयात, ज्या वयात आपण ह्या सगळ्या करिअरचा विचार करतो, पुढच्या आयुष्याचा विचार करतो, म्हणजे केल्यासारखं करतो, तो किती सिरियसली करतो हे मोठं झाल्यावरती प्रूव्ह होतं. आणि आणखीन त्याच्यात म्हणजे असं की त्यावेळी म्हणजे 4वी-5वीत असताना फार काही एअरलाईन्स पण नव्हत्या आपल्याकडे. हे नंतर मार्केट खूप ओपन झालं आणि नंतर खूप एअरलाईन्स झाल्या. तर हार्डली 2-3 एअरलाईन्स असतील. इंडियन एअरलाईन्स, जेट एअरवेज. आणि मला जेट एअरवेज मध्येच जायचं. अच्छा, तेव्हापासून जेटच ठरलं. मी माझ्या मावशी बरोबर गोव्याला गेले होते आणि मी आणि माझा भाऊ आम्ही असे उतरत होतो. तर मी त्याला एकदम, तो माझ्यापेक्षा लहान आहे, तो एकदम माझ्या हो 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 तू पण असशील हा या विमानात वगैरे. आणि आज इट्स अ ड्रीम कम ट्रू, यु नो, सो इट फील्स गुड. आय एम ब्लेस्ड, सो येस. तर अरुंधतीचा प्रश्न असा होता की त्यावेळी असं काही पिअर प्रेशरमुळे असं कधी वाटलं का की आपण हे काहीतरी वेगळं करतोय, हे खूप अनसर्टन आहे, याच्यात निश्चित काय होईल माहिती नाहीये, आणि त्याची तुला खरंच किती माहिती होती त्यावेळी की नक्की आपल्याला काय करायचं ह्याच्याबद्दल किती क्लॅरिटी होती, त्या दृष्टीने तू काही प्रयत्न करत होतीस का? सी कॅडेट हा एक भाग झाला, त्या व्यतिरिक्त आणखीन काही सुरू होतं? एक तर मी त्यावेळेला शाळेत होते, मी फक्त माझ्या हातात एवढंच होतं की मी माहिती गोळा करू शकते. आणि त्यावेळेला नुकतंच म्हणजे मुंबईत इंटरनेट कसं हँडल करायचं किंवा इंटरनेट नुकतंच मला जमत होतं, मे बी आय शुड पुट इट दॅट वे, की कसं हँडल करायचं. तर मी आय एम शुअर माझे आई वडील किंवा माझे फॅमिली मेंबर्स थोडेसे असे धास्तावले असतील त्यावेळेला की घरात असं कोणीच नाही आहे ह्याच्यातलं आणि मग पुढे काय होणार, नो. त्यांना नक्की टेन्शन आलेलं असणार, पण एक क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे, त्यांनी मला ते कधी जाणवून नाही दिलं किंवा मला कधीही त्यांनी सांगितलं नाही की मला नाही वाटत तू हे काही करू शकशील. ते म्हणाले बघूया काय होतंय, और त्यांना त्यावेळेला वाटलं की अरे थोड्या वेळाने निघून जाईल वेळीचं, असंही असायची शक्यता आहे. पण मला कधीही कोणत्याही माझे फॅमिली मेंबर्स, माझे फ्रेंड्स
कोणीही कधीही असं काहीही बोललं नाही की नाही नको करूस किंवा असं काही गरज नाहीये, ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती नाही, अननोन फील्ड आहे, तू जाऊ नकोस. तर जरी त्यांना वाटत असली भीती तरी त्यांनी ती माझ्यापर्यंत तरी पोहोचून नाही दिली. इनफॅक्ट त्यांनी हा ठीक आहे बघूया काय होतंय कसं आहे. आणि माझ्या आईबाबांना सगळ्यात मोठा शॉक केव्हा आला जेव्हा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी मीच भरून पाठवलं होतं सगळ्या त्या फ्लाइंग स्कूल्सना. तर जेव्हा ते थड सगळे ब्रोशर्स घरी यायला लागले तेव्हा आईबाबा म्हणाले हे आहे काय नक्की, एकदम कुठून आले. मग जेव्हा ते व्हायला लागल्यावर मग त्यावेळेला मी साधारणपणे 8वी-9वीच्या सुमारास होते. मग मी हळूहळू माहिती काढायला लागले की मला 10वी नंतर आता काय केलं पाहिजे. कारण का बेसिक आपल्या शाळेमध्ये 10वी पर्यंत शाळा आणि मग तुम्ही 3 वेगळ्या स्ट्रीम्स चूज करू शकता. तर एवढं मला तोपर्यंत माहिती झालं होतं की मला 12वी मध्ये फिजिक्स आणि मॅथ्स लागणार आहे आणि तुम्हाला ते तुमच्या कमर्शियल पायलट लायसन्सच्या इश्यूसाठी लागतंच. आणि फिजिक्स आणि मॅथ्स हे बेसिक तुम्हाला सगळीकडे लागतं एव्हिएशन मध्ये, कारण का सगळंच त्याच्यावर बेस्ड आहे. तर आणि यू नीड गुड पर्सेंटेज फॉर इट. तर त्यामुळे अभ्यास करायला लागतो. पण अदिती, तू हे जे बोलतेस ते प्री गुगल जनरेशन आहे, अर्थात म्हणजे इंटरनेट आलं असेल तरी ते एवढं फोफावलं नसेल किंवा एक सर्च दिल्यानंतर 1000 लिंक्स उघडणं वगैरे हे पण प्रकार नसतील तेव्हा. गुगलिंगचं क्रियापद व्हायचं, गुगलिंगचं क्रियापद म्हणजे ते अर्थात ते व्हायचं होतं. तर ती माहिती मिळवण्यासाठी म्हणजे अक्षरशः खस्ता खाव्या लागल्या होत्या का फक्त वॉज दॅट अ केक वॉक, म्हणजे कसं होतं? नाही, जे इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी म्हणजे मी पण त्यावेळेला मलाही कोणी असं आज आता मी कोणाला भेटले की ओ बापरे आता तू पायलट आहेस मग हे कसं झालं, तसं मी पण विचारायचे मला कोणी भेटलं तर की काय करायचं, कसं हाऊ टू गो अबाउट इट. तर जसं मी ह्या 12वी बद्दल शोधून काढलं की मला कळलं की 12वी होईस तर मी काहीच करू शकत नाही पुढे. 12वी तर मला केलंच पाहिजे आणि सायन्स अँड मॅथ्स, मला फिजिक्स मॅथ्स लागणारच आहे सायन्समध्ये. तर एवढं नक्की झालं होतं तोपर्यंत की मी 10वी नंतर सायन्सला जाणार. त्याच्यानंतर अजून एक मला इन्फॉर्मेशन मिळाली होती की काही झालं तरी तुम्हाला मेडिकल फिटनेस लागतो. तर फिटनेस मी एवढा कधी स्वतःकडे बघितलं नव्हतं आधी, त्यामुळे मजा करायची, कसंही हे करायचं, चाललेलं होतं, खायचं प्यायचं, ते मजा चाललेली होती. त्यामुळे मला नंतर कळलं की अरे बापरे आता थोडं सिरियस व्हायला लागणार आहे. कारण का ते जी तुमची क्लास 1 मेडिकल असते ती एअरफोर्स स्टँडर्ड्स प्रमाणे असते आणि त्याच्यामध्ये लिटरली म्हणजे ते सगळं तुमचं बीपी, तुमचं ECG, EEG सगळं चेक करतात. त्यामुळे मला दुसरी स्टेप माहिती झाली होती आता ह्या पॉइंटला की मला 12वी झाल्यावर ही मेडिकल केली पाहिजे. अँड इव्हन मला सजेस्ट करायला आवडेल की जर का कोणी खरंच उत्सुक असतील पायलट होण्यासाठी तर पहिली स्टेप तुम्ही ही घ्या की तुमची पहिली क्लास 2 मेडिकल करून घ्या. कारण का एक तर तुम्ही जेव्हा हे शिक्षण घ्यायला जातात त्याच्यामध्ये खूप पैसा तुम्हाला घालायला लागतो कोणत्याही एज्युकेशनसाठी. जर का काही मेडिकल प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही नंतर पैसे भरून नंतर ग्राउंड झालात तर मग उगाच आपल्याला वाईट वाटायला नको. म्हणून आधी तुमचं फिटनेस सर्टिफिकेट मिळवा, फिट व्हा आणि देन जस्ट कंटिन्यू विथ द प्रोसेस. तुझ्या बाबतीत कसं झालं मग, कुठे फायनली न्यूझीलंड आणि इकडनं सगळीकडनं ब्रोशर झाली होती, पण काय केलं म्हणजे पुढे कुठलं ब्रोशर सिलेक्ट केलंस का आणखी भारतातच? काही मी भारतातच राहिले कारण का मला माझ्या आईबाबांच्या जवळ राहायचं. पण नाही, जोक सपाट, भारतामध्ये सुद्धा आहेत फ्लाइंग स्कूल्स. आणि जोपर्यंत मी 11वीत गेले तोपर्यंत मला एक टेन्शन होतं की आता आईबाबांनी एक अट घातलेली आहे मला, तू कर फ्लाइंग पण तू ग्रॅज्युएशन कर. आता हे ग्रॅज्युएशन करता करता कसं फ्लाइंग करायचं हा प्रश्न माझ्या मनात उद्भवत होता. ते आता मे बी माझ्या गुरूंची माझ्यावर कृपा असेल म्हणून मी 12वीत असताना मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन सेफ्टी म्हणून त्यांनी हा कोर्स चालू केला. त्याच वर्षी जेव्हा मी पुढच्या वर्षी 12वी पास आउट होऊन, आणि तो BSc एव्हिएशन मुंबई युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे. तर मी जस्ट 12वी पास आउट व्हायच्या 1 वर्ष आधी त्यांनी तो कोर्स चालू केला. आय एम द सेकंड बॅच ऑफ दॅट कोर्स. आणि तो ते पेपरात आल्या पहिली गोष्ट, कारण का आय थिंक मला वाटतं ते इमिडिएटली मी
सॅटर्डेला का संडेला जाऊन मी माझ्या बाबांना आणि आईला दाखवलं की बघा हे आलंय आणि आता मी हे करणार आहे, बस संपलं. असं मी लगेच त्यांना सांगून टाकलं की आणि मग त्यांना वाटलं की अरे बापरे, हिला खरंच शी इज सिरियस अबाउट इट, की ती खरंच मेहनत घेते, तर शी शुड गो फॉर इट. तो काय कोर्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये? तो आपला जसा BSc किंवा ग्रॅज्युएशनचा जसा कोर्स असतो 3 वर्षाचा, तसा तुमचा युनिव्हर्सिटीकडून कंडक्ट केलेला कोर्स असतो. सेम सब्जेक्ट्स असतात जे तुम्हाला कमर्शियल पायलट लायसन्स मिळवण्यासाठी जे अभ्यास करायला लागतो तेच सब्जेक्ट्स असतात. म्हणजे ऑफकोर्स एअर नॅव्हिगेशन, ज्याच्यामध्ये तुम्ही नॅव्हिगेट आणि कसं लोक म्हणतात अरे वरून कसं तुम्ही शोधता, तर ते आम्हाला शिकवलं जातं वरून कसं शोधायचं काय. तर वेगवेगळी नॅव्हिगेशन एड्स किंवा कसं तुम्ही वापरू शकता त्याचा वापर हे शिकवतात. त्याच्यानंतर ऑफकोर्स इंडियामध्ये तुम्ही जेव्हा फ्लाय करतात, भारतामध्ये काय जगभर तुम्हाला हवामानाचं माहिती पाहिजे की हवामान कसं असणार आहे, ते तुम्ही ठराविक वेळेला जेव्हा A पॉइंट पासून B पॉइंटकडे जाल तेव्हा कसं असेल, तर ते तुम्हाला बेसिक हवामान, त्याच्यानंतर वेगवेगळे वेदर कंडिशन्स काय असतात, त्यांच्याबरोबर कसं टॅकल करता येईल, त्याच्यासाठी आपल्याला हाव द सीझन्स आर आणि कसं वेदर असतं हे आपल्याला माहिती करून तो अभ्यास असतो एव्हिएशन मेट्रोलॉजी. त्याच्यानंतर असतं एअरक्राफ्ट अँड इंजिन्स. तुम्ही जे एअरक्राफ्ट फ्लाय करताय त्याच्या इंजिन्स बद्दल माहिती पाहिजेच तुम्हाला, त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे मग प्रॉपेलर इंजिन पासून जेट इंजिन पर्यंतच्या सगळ्या इंजिन्सची तुम्हाला त्याच्यामध्ये ते तुम्हाला ओळख दिली जाते, त्याच्या इंट्रिकसी शिकवल्या जातात. नॉट ॲज डीप ॲज तुम्ही जर का इंजिनियर झालात तर, पण तुम्हाला त्याचं बेसिक माहिती ही पाहिजे. कारण का शेवटी तुम्ही जेव्हा विमानात असता तसं टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळे फक्त पायलट्सच असतात, त्यामुळे काही झालं तर वी हॅव टू नो कसं त्याच्यावर हे. आणि बाजूला घेऊन रिपेअर नाही करतात पण माहिती पाहिजे आपल्याला काय ते. आणि चौथा सब्जेक्ट म्हणजे रेग्युलेशन्स, जे आपण जमिनीवर तर पाळत नाही पण हवेमध्ये डेफिनेटली पाळायला लागतात. पण म्हणजे फार महत्वाचं आहे, बिना लायसन्स हवेतलं विमान नाही उडवता येत अजून तरी. पण म्हणजे मला ते म्हणजे रेग्युलेशन्समुळे मला आता पटकन आठवलं की जसं जमिनीवर न पाळल्यामुळे अपघात होतात तसे वरती पण होतात का, शक्यता असते का? आता काय झालंय, पूर्वी म्हणजे मी म्हणू शकेन खूप जेव्हा एव्हिएशनचा नुकताच जन्म होत होता तेव्हा आपल्याला ॲज ह्युमन बिंग्स किंवा आपण पण ह्युमन बिंग्स पण इव्हॉल्व्ह होत होते त्या एव्हिएशन बरोबर. त्यामुळे मी असं म्हणेन की जास्त आपण लाईक प्रिपेअर करायच्या ऐवजी वी यूज टू रिॲक्ट टू द सिच्युएशन. तर मग हळूहळू लाईक माणसानेच किंवा ह्युमन बिंग्स ओनली डिसाइडेड, मग हळूहळू टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड विमानं यायला लागली, लांब पल्ल्याची विमानं यायला लागली. मग आता लांब पल्ल्याची विमानं, मग सॅटेलाइट्स सोडले गेले, मग सॅटेलाइट्सच्या हेल्पनी अजून आपण काय काय करू शकतो त्याची इन्स्ट्रुमेंट्स विमानामध्ये होती. मग विमानामध्ये पहिले 5-6 क्रू असायचे कॉकपिटमध्ये, एक कॅप्टन, एक फर्स्ट ऑफिसर, एक इंजिनियर, एक रेडिओ टेलिफोनी ऑपरेटर, असे तुम्हाला पूर्ण 4-5 जणांची तो टीम असायची. पण मग हळूहळू ते म्हणाले की नाही, आपल्याला एअरलाईन्स जेव्हा कमर्शियल तुम्ही बघता तेव्हा सगळ्यात जास्त म्हणजे म्हणायला गेलं तर माझी सॅलरी कशी येते, तर ती आम्ही जे पेलोड आणि पॅसेंजर्स घेऊन जातो त्याच्याप्रमाणे, तर ते जास्त घेऊन जायला आम्हाला कॉकपिटमधली माणसं कमी करायला लागली. त्यामुळे हळूहळू जो नॅव्हिगेटरचा रोल होता, जो नॅव्हिगेशन सांगायचा, तो हळूहळू कमी झाला. त्याच्या जागी आम्हीच आलो. त्यामुळे आमच्यावर तो की आता तुम्हीच करा नॅव्हिगेशन. मग हळूहळू तो रेडिओ ऑपरेटरचा रोल कमी झाला की तुम्हीच करा आता रेडिओ टेलिफोनी, एअर ट्रॅफिक कंट्रोलर बरोबर. मग हळूहळू तो इंजिनियर म्हणजे कमी नाही झाला. इंजिनियर आय वुड स्टील से की अजूनही काही काही ठिकाणी येतात, कारण का काही ठिकाणी तुम्ही अशा काही एअरपोर्ट्सवर जाता जिथे टेक्निकल हेल्प नसते अवेलेबल, तर कधी कधी तो इंजिनियर अजून आहे. पण असे हळूहळू रोल्स कमी होत 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 तुम्ही फक्त 2च लोक असतात, कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर. अच्छा, आता कॉकपिट मध्ये फक्त 2च माणसं. हो, पण अगेन दुसरी गोष्ट डिपेंड्स कोणता एअरक्राफ्ट तुम्ही चालवताय आणि किती लांब पल्ल्याचा एअरक्राफ्ट आहे ते. पण मला एक लहानपणापासून प्रश्न आहे. लहानपणी एकदा चुकून एक वेगळं ठिकाण समजून मी कॉकपिटचा दरवाजा उघडला होता आणि भांबावलो होतो. म्हटलं हे काय एवढी बटणं वगैरे काय दिसतात, कोणतं दाबायचं एक्झॅक्टली. हा, ते मला ते काहीच कळत नव्हतं. स्क्रीनवर काय काय आणि ऐकू येत असतात. तर कॉकपिट मध्ये काय असतं नेमकं? कॉकपिट मध्ये
जमिनीवरून चालू करायचं सुरुवात झाली, तर जेव्हा आम्ही कॉकपिटमध्ये बसतो तेव्हा आम्ही पहिली गोष्ट म्हणजे सगळा आमचा रूट, आमच्याकडे आता टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स एअरप्लेन्स असल्यामुळे तुम्हाला कम्प्युटर्स असतात, तुम्हाला स्क्रीन्स असतात ज्याच्यावर तुम्हाला वेदर दिसतं, दुसरा काही ट्रॅफिक असेल तर त्याची इंडिकेशन येते, जर का समोर वेदर असणार असेल तर ते दाखवलं जातं, ते वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये येतं आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्याला अवॉइड करू शकतो किंवा वी कॅन टेक द सबसिक्वेंट ॲक्शन अबाउट इट. तर पहिलं जाऊन आम्ही आमच्या कम्प्युटरमध्ये आम्ही रूट घालतो, आत्ता काय प्रिव्हेलिंग म्हणजे आत्ता वेदर काय आहे डिपार्चर एअरपोर्टवर ते वेदर घेतो. तर जेव्हा पॅसेंजर्स बोर्ड करत असतात तेव्हा तुम्हाला वाटत असतं आम्ही बसून गप्पा मारतोय, पण आम्ही गप्पा मारत नसतो. आम्ही एकमेकांना सांगत असतो की हा रूट घालायचा आहे, आता तिकडे गेल्यावर आपण असं एक्सपेक्ट करणार आहोत. तर त्याला बेसिकली ब्रीफिंग करत असतो की आपण कारण का एअरक्राफ्ट इतक्या वेगाने जात असतं की त्या वेगाला मेंटेन करण्यासाठी आम्हाला आधीच प्रिपेअर्ड राहायचं असतं की काय केलं पाहिजे. तर आम्ही नॉर्मल ब्रीफिंग करतो, इमर्जन्सी ब्रीफिंग करतो की जर का असं काही घडलं तर ह्याच्यावर आपण काय ॲक्शन्स घेऊ शकतो. तर ते सगळं चाललेलं असतं आणि त्याच्याबरोबर आमचे वेगवेगळे एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सचे क्लिअरन्स मिळायला लागतात, कारण का तुम्हाला फ्लाईटसाठी ते अतिशय अजून एक महत्त्वाचा भाग आहे एव्हिएशनचा इज एअर ट्रॅफिक कंट्रोल. ते त्यांनी तुम्हाला ओके केल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. तर त्यामुळे दॅट इज आउट ऑफ युअर हँड बेसिकली. तर हे सगळं आम्ही जमिनीवर प्रिपेअर करतो सो दॅट वी आर प्रिपेअर्ड फॉर दी एंटायर फ्लाईट फर्दर. आणि मग पुढे बेसिकली टेक ऑफ अँड लँडिंग इज मोर ऑर लेस मॅन्युअल आणि जे बाकीचं असतं ते आता ऑटो पायलट इंट्रोड्यूस केल्यामुळे का तर ओनली प्युअर थिंग आता नॅव्हिगेशनचा पण जॉब आम्हीच करतोय, एअर ट्रॅफिक कंट्रोलरचे कम्युनिकेट करण्याचा जॉब आम्ही करतोय, कधी कधी इंजिनियरचा जॉब आम्ही करतोय, कधी कधी असं बऱ्याच गोष्टी असल्यामुळे वी हॅव टू टेक केअर ऑफ आवर वर्कलोड. तर ऑटो पायलट डज दॅट फॉर अस. तर ते नुसतं लावून आम्ही नाही बसत, तर आम्ही बाकीची कामं करत असतो. तेच ऑटो पायलट आल्यापासून तुमचं सोपं झालंय का हा तर प्रश्न होताच. प्लस ते ऑटो पायलट चालतं कसं, म्हणजे असं सोडलं की ते जातं आपल्या सोडलं की जातं, एकदा प्रोग्राम दिला की ते जातं आणि मग नंतर पायलट काय करतो नाही ते असं जात नाही. आम्हाला आमची इनपुट द्यायला लागतात ऑफकोर्स, त्यामुळे आम्हाला पण तिथे सतर्क राहायला लागतं, प्रत्येक सिस्टीम मॉनिटर करायला लागते, कारण की काहीही घडलं तर ऑटो पायलट नाही पायलट टेक ओव्हर करतो, त्यामुळे आम्हाला सतर्क राहायलाच लागतं प्रत्येक बाबतीत. प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे आता तर आपल्या कॉकपिटचा आणि ह्याचाच विषय आणि विमानांचा तू सांगत होतीस की कॉकपिट मधलं वातावरण किंवा काय कसं आहे ते विमानाच्या प्रकारानुसार ठरतं. तर त्या संदर्भातच देवीदास काळेंनी एक प्रश्न विचारलाय. बोईंग 347 मला त्या शंका आहे. 347 आय एम सॉरी असं नाही आहे विमान, 737 किंवा 747 आहे. बोईंग 737 किंवा ड्रीम लायनर किंवा 838 बस, ह्या सगळ्या विमान प्रकारांमध्ये काय फरक आहे असं त्यांनी म्हटलंय. ओके, बेसिकली मेजर ज्या कमर्शियल एअरलाईन्स आहेत ज्या पॅसेंजर्सची वाहतूक करतात त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे बोईंग कंपनी आणि एअरबस कंपनी. बोईंग कंपनी आहे सियाटल बेस्ड अमेरिकन आणि एअरबस कंपनी आहे फ्रेंच कंपनी. तर ऑब्व्हियसली त्यांचे पण हुशार इंजिनियर्स असतात, ते त्यांच्या टेक्नॉलॉजीज वाढवत राहतात, काही ना काहीतरी त्यांच्या क्लुप्त्या वापरत राहतात की आपला प्रवास अजून सुखकर कसा होईल आणि अजून एक कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आरामात आपण कसे पॉइंट A टू पॉइंट B जाऊ शकतो. तर हे दोन्ही विमान कंपन्यांचं ह्या मेजर विमान कंपनीज आहेत, शिवाय अजून काय काय आहेत वेगवेगळ्या, पण ह्या मेजर कमर्शियल एअरलाईन्स विथ रिस्पेक्ट टू दिस क्वेश्चन हे मेजर आहे. त्याला जोडून मला विचारायचं आहे, तुम्हाला ट्रेनिंग जे दिलं जातं ते कुठल्या एका पर्टिक्युलर विमान चालवण्याचं ट्रेनिंग असतं का एकदा पायलट लायसन्स मिळाल्यानंतर तू कुठलंही विमान चालव? नाही, तुमच्या लायसन्सवर जे विमान रेटिंग असतं तेच तुम्ही विमान चालवू शकता. म्हणजे सपोज आता माझ्या लायसन्सवर बोईंग 737चं रेटिंग आहे, तर आत्ता मी बोईंग 737च फ्लाय करू शकते, मी दुसरा एअरक्राफ्ट नाही फ्लाय करू शकत ॲज रेग्युलेशन वाईज. पण जर का मी दुसऱ्या एअरक्राफ्टवर गेले आणि त्या एअरक्राफ्टचं ट्रेनिंग घेतलं, त्या एअरक्राफ्टचं ट्रेनिंग घ्यायला लागणार मला पहिल्यापासून, त्या एअरक्राफ्टचं ट्रेनिंग घेतलं आणि ते एअरक्राफ्ट माझ्या लायसन्सवर मग पुन्हा DGCAने रेटिंग दिलं की मग मी ते एअरक्राफ्ट फ्लाय करू शकते.
पण याच्यात मला असं की साधारण त्या कोर्समध्ये मध्ये कदाचित फ्लाइंग आवर्स नावाची एक काहीतरी कन्सेप्ट असते, त्याच्याशिवाय तुम्हाला लायसन्स मिळत नाही बहुतेक. तर ते किती फ्लाइंग आवर्स करावे लागतात आणि ते तुमच्या बाजूला कोणी असतं का, तुम्हाला ते एकट्यालाच करावं लागतं? आणि ते तुम्हाला जे लायसन्स मिळणार असतं तेच विमान फ्लाय करावं लागतं का कुठलं दुसरं असतं? अच्छा, तर मी थोडंसं बेसिक सांगते कमर्शियल पायलट लायसन्स कसं हे, कारण का मी ह्याच्याबद्दल उत्तर द्यायला गेले तर मला ते सांगायलाच लागणार. तर कमर्शियल पायलट लायसन्स इश्युइंग अथॉरिटीज ऑब्व्हियसली डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 10वी-12वीचं पहिलं 12वी सायन्स मॅथ्स फिजिक्स मॅथ्स लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला 5 रिटर्न पेपर द्यायला लागतात विच आर मल्टिपल चॉईस आणि पासिंग पर्सेंटेज इज 70%. ओके. तर खूप हाय पासिंग पर्सेंटेज असतं. हो, कारण तिकडे अर्थात. हो, त्यामुळे पासिंग पर्सेंटेज इज 70%. 5 पेपर्स द्यायला लागतात तुम्हाला आणि ते 5 पेपर्स झाल्यावर तुम्हाला अजून शिवाय फ्लाईट रेडिओ टेलिफोन ऑपरेटर्स लायसन्स, म्हणजे मी जर रेडिओ टेलिफोन ऑपरेटर बोलले त्याचीही तुम्हाला परीक्षा द्यायला लागते. त्याचेही 2 पेपर्स असतात, एक पेपर असतो रिटन आणि एक वायवा असते. तर ते हे सगळं झाल्यावर प्लस तुमची 12वीचं फिजिक्स मॅथ्स, सिंगल इंजिन प्रोपेलर ड्रिव्हन एअरक्राफ्ट असतं छोटंसं सेस्ना 152 जिथे 2 जण बसू शकतात आणि त्या इंडियामध्ये त्याची रिक्वायरमेंट 200 तासाची आहे. तर 200 तासाचा फ्लाइंग एक्सपिरियन्स तुम्हाला करायला लागतो. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की 2 जण बसलेले असतात की अजून कोण असतं की काय असतं, तर त्या 200 तासापैकी काही स्टिप्युलेटेड तास असतात जे तुम्हाला सोलो फ्लाय करायचं असतं आणि काही असतात जे तुमचे इन्स्ट्रक्टर तुमच्या बरोबर असतात ते तुमच्या बरोबर फ्लाय करतात. तर त्याच्यापैकी काही असतात जे क्रॉस कंट्रीज असतात. काही लँडिंग्स, ठराविक लँडिंग्स आम्हाला, नंबर ऑफ लँडिंग्स आम्हाला दिवसा आणि ठराविक नंबर ऑफ लँडिंग्स आम्हाला रात्री करायला लागतात. हे सगळं केल्यावर मग आणि तुमची, मी आठवते पहिलं जे मेडिकल टेस्ट बोलले ते, हे सगळं केल्यावर मग तुम्ही तुमच्या कमर्शियल पायलट लायसन्सला अप्लाय करू शकता. आणि कालावधी आय एम शुअर कोणीतरी विचारेल तर कालावधी संदर्भातले प्रश्न आहेत. कालावधीच्या आधी बरेच 2-3 प्रश्न साधारण कमर्शियल पायलट लायसन्स साठी अंदाजे किती खर्च येतो? हो, तेच सांगणार होते. तर ह्या सगळ्याला कालावधी जो लागतो तो मॅक्सिमम तुम्ही 2 वर्षाचा 2 वर्षाचा पकडू शकता. 2 ते 2.5 वर्षापर्यंत तुम्हाला पूर्ण तुमचं CPL हातात मिळतं. आणि आता कन्सिडरिंग सगळं इन्फ्लेशन आणि एव्हरीथिंग तर मिनिमम 30 ते 35 लाख रुपयाचा खर्च. आणि त्यासाठी विचारलंय कोणीतरी की स्कॉलरशिप्स किंवा इतर काही बँक लोन देते का, असा पण प्रश्न आहे. कपिल यांनी विचारलाय कोणत्या बँकांचं काही फायनान्स मिळतं का? बँकांचं फायनान्स डेफिनेटली मिळतं. ते तुम्हाला एज्युकेशनल लोनच्या अंडर बँकांचं फायनान्स मिळतं आणि आपल्या सगळ्या नॅशनलाइज बँक्स देतात ते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही नॅशनलाइज बँकला अप्रोच झालं किंवा त्यांना विचारलं तर ते एज्युकेशनल लोन देतात. त्यांच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात. तुम्ही ते तुम्हाला जॉब मिळाल्यानंतर 6 महिन्यांनी तुम्ही त्याचं रिपेमेंट चालू करू शकता. तर ते तुम्हाला बऱ्याच सोयी उपलब्ध करून देऊ शकतात. तर हे म्हणजे तुमच्या आटोक्यात आहे, हे करू शकता तुम्ही. ओके. आणखीन वनिता पवार यांनी विचारलं की आर्मीच्या सेवेसाठी जसं 15 वर्षांचा कार्यकाळ असो की तुम्ही वन्स यू जॉईन आर्मी तुम्ही 15 वर्ष किंवा OTA करून गेलात तर 5 वर्षाचं तुम्हाला टेन्युअर असतं, तसं या क्षेत्रात काही सेवा काळ असतो का? असं काही नाही. तुम्ही 65 वर्षाचे होईपर्यंत फ्लाय करू शकता आणि तुम्ही त्या कालावधीत कोणत्याही एअरलाईन वरून कोणत्याही एअरलाईन मध्ये शिफ्ट होऊ शकता. आणखीन 2 प्रश्न आहेत, वनिता पवार यांनी पण विचारलेत आणि अश्विनी शिंदे यांनी त्यातला एक प्रश्न विचारलाय. एखाद्या 10-12 वर्षाच्या मुलाचे पायलट व्हायचं स्वप्न असेल तर त्याने त्याच्या शैक्षणिक कार्यकाळात काय प्रयत्न करावेत, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा की त्याने कोणती परकीय भाषा आत्मसात करावी का, इंग्लिश सोडून? हो, करावी ना, का नाही. खूप ऍब्सोल्युटली. मला वाटतं की इंग्लिश सोडून एक तर परकीय भाषा करावीच. ती नुसतंच पायलट होण्यासाठी नाही, ॲज अ ह्युमन बिंग म्हणून त्याला उपयोगाला येईल. आणि माझं तर म्हणणं आहे की सगळ्यांनीच करावी, लहान मुलांनी कशाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 10-12 वर्षाचं पहिलं तर तुम्हाला 10वी व्हायला लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सायन्स मध्ये करायचं असेल तर मग तुम्हाला ऑब्व्हियसली चांगले पर्सेंटेज लागणार.
मगाशी तो मेडिकलचा विषय आला, त्या संदर्भातले काही प्रश्न आहेत. तू जसं म्हटलीस तसं सुरुवातीला मेडिकल करत नाहीत, नंतर करतात. त्यामुळे अनेकांचे असे त्या शंका किती खऱ्या आहेत नाहीत माहित नाही. स्नेहल नायर यांनी विचारलंय की त्यांच्या मुलीला मनापासून इच्छा आहे वैमानिक व्हायची, पण तिला चष्मा आहे म्हणून ती निराश झालेली आहे. तर अशा परिस्थितीत ती पायलट बनू शकते का? हो, पायलट लिमिटेशन आहे फक्त +-3 नंबर. -3. कारण अंजली भिसे यांचाही असाच प्रश्न आहे दुसरा की 0.25 नंबर असेल तर चालतं का? ऍब्सोल्युटली. बरेच लोक आहेत ज्यांना 0.25 नंबर आहे आणि ते पायलट आहेत. त्यामुळे होऊ शकतात. आयसाईट खूप महत्वाची. आयसाईट महत्वाची आहे. महत्वाचं आयसाईटच्या बाबतीत रेग्युलेशन आहे तुमची व्हिजन 6/6 असली पाहिजे आणि तुम्ही कलर ब्लाइंड नसला पाहिजेत. कारण का मोस्ट ऑफ द जे सिग्नल्स किंवा जे लाइटिंग आहे रनवेचं किंवा एअरपोर्टचं ते सगळं ब्लू, रेड, ग्रीन आणि येलो लाईट्स मध्ये असतं. आणि तुम्ही कलर ब्लाइंड असाल तर मेजर कलर हेच आहेत जे तुम्हाला कळत नाही. तर म्हणून आय इन्सिस्ट की पहिली तुम्ही तुमची मेडिकल क्लास 2 करा, मग तुमची क्लास 1 मेडिकल करून घ्या. त्याच्यामध्ये सगळंच क्लिअर होतं ऑटोमॅटिकली. ते एकदा फिटनेसचं सर्टिफिकेट मिळालं की तुम्ही पुढची वाटचाल आरामात करू शकता. आता तू गेली अनेक वर्ष करतेस, फ्लाइंग करतेस आणि वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा, म्हणजे इंडिया टू वेगवेगळे देश असं पण फ्लाइंग झालंय. जेव्हा खूप पाऊस असतो किंवा आम्हाला इकडे खाली बसल्यानंतर ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट वगैरे ऐकू येत असतो आणि दिसत असतो, तेव्हा वरती काय असतं आणि ते चॅलेंजेस कशी असतात तेव्हाची? हो, विमानात बसल्यावरती बसणाऱ्यांनाही जाणवतं की आणि पायलटचा आवाज आम्हाला आला तरी भीती वाटते की एअर टर्ब्युलन्स आहे आणि आता थोडासा सीट बेल्ट बांधा असं वरती असताना जेव्हा येतं तेव्हा. म्हणजे आम्हाला बसल्या बाजूच्या खिडकीतून काहीतरी दिसत, तुम्हाला सरळ एवढ्या मोठ्या खिडकीतून तो व्ह्यू दिसतो, तर ते काय म्हणजे खरंच भीती वाटते ते ढग आणि पायलटला भीती वाटावी असं असतं का त्यावेळेचं वातावरण? खरं सांगू की खोटं? अच्छा, पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला पण खूप मोठे मोठे ढग दिसत असतात आणि एकच मला सांगावंसं वाटतं ह्याच्याबद्दल, तुम्ही जेव्हा या वेदरमध्ये किंवा जे म्हणतो की खूप ढग आहेत, खूप पाऊस पडतोय, ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही फ्लाय करतात तेव्हा तुमच्या एअरक्राफ्टचा किंवा तुमच्या एअरप्लेनचा परफॉर्मन्स जो असतो, इंजिन्सचा परफॉर्मन्स वगैरे, त्याला लिमिटेशन्स असतात. कारण का ह्या ॲडव्हर्स वेदर सिच्युएशनमध्ये तुमच्या विंग्सवर बर्फ जमू शकतो, इंजिनवर बर्फ जमू शकतो, तर त्यामुळे आम्हाला त्या अवॉइड करायला लागतात. म्हणून टर्ब्युलन्स असतो जो तुम्ही म्हणाल की सीट बेल्ट लावा, ते तुमच्या सेफ्टीसाठी असतं की तुम्ही पडू नयेत किंवा पडल्यावर तुम्हाला तुम्ही सीट बेल्ट असला तरी उठून सगळे चालतायत तर तुम्हाला लागू नये, ते तुमच्या सेफ्टीसाठी असतं. तर हा टर्ब्युलन्स त्याच्या रिलेटेड असतो आणि त्यामुळे हे सगळं असल्यामुळे जेव्हा टर्ब्युलन्स असतो तेव्हा आम्हाला आमच्या एअरक्राफ्टचा स्पीड ऑटोमॅटिकली कंट्रोलमध्ये ठेवायला लागतो. आम्हाला नॉर्मल किंवा इकॉनॉमी स्पीड, कारण का आम्हाला पण फ्यूल कसं वाचवायचं हे आम्हालाही करायला लागतं, त्यामुळे तो स्पीड आम्हाला कंट्रोल करायला लागतो. त्याचं मेंटेन करताय की नाही एअरक्राफ्ट तो स्पीड, नसेल करत मेंटेन तर आम्हाला दुसऱ्या कंटिन्जन्सीज काय आहेत, आम्हाला काय करता येईल, आमचा वेगळा काय बॅकअप ॲक्शन प्लॅन आहे ह्याच्यावर आम्हाला बघायला लागतं. आणि पाऊस पडत असेल तर हो, जेव्हा पाण्याने रनवेवर पाणी असतं तेव्हा इट इज डिफिकल्ट, त्यामुळे दिसणं पण डिफिकल्ट असतं. असा कुठला एक्सपिरियन्स आहे का की बाबा असं खूपच भयानक वेदर आहे? हो, आम्हाला आवडेल ऐकायला आणि खरं आहे आवडेल. घाबरू नका. ते सगळ्यांनी सीट बेल्ट लावले. 2 वर्षापूर्वी मुंबईमध्ये खूप वारे वाहत होते. आता प्री मॉन्सून सीझन ऍक्च्युली आता चालू झालाय. हे सांगायच्या आधी मला एकच पॉइंट सांगावंसं वाटतं की हा प्री मॉन्सून सीझन जेव्हा चालू होतो तेव्हा खूप थर्मल्स असतात की खालून करंट्स असतात, वेगवेगळे एअर पॉकेट्स असतात, तर त्यामुळे एअरक्राफ्ट खूप हलतं. आणि जेव्हा लँडिंगला येतो आपण तेव्हा आपण जमिनीच्या जवळ असतो, तर ते करंट्स जे असतात ते खूप प्रॉमिनंट होतात, त्यामुळे एअरक्राफ्ट खूपच वर खाली होतं आणि लोकांना वाटतं की ते पायलट्स करतायत, पण ते आम्ही नसतो करत. त्यामुळे लोक म्हणतात अरे खूप हल्लं एअरक्राफ्ट, तर ते वेदर जेव्हा हळूहळू जसे चेंजेस होत असतात तसं तसं ते चेंजेस आजूबाजू, आता वेदर आमच्या हातात नसतं, तर ते आम्ही कसं कंट्रोल, त्याच्याशी कसं डील करायचं, त्याची फ्लाइंग टेक्निक आम्हाला पण शिकवली जाते.
आणि वेदरच्या बाबतीत जो माझा अनुभव आहे, गेल्या 2 वर्षापूर्वी खूप वारा होता आणि वेदर होतं. मुंबईवर सगळ्यांनाच माहिती आहे, एक आठवडाभर जो पाऊस पडतो त्याच्यामध्ये तो एक आठवडा होता जेव्हा खूप पाऊस पडत होता आणि त्याच्यातच खूप जोराचे स्ट्रॉंग वारे होते. आणि जेव्हा खरंच खूप स्ट्रॉंग वारे असतात तेव्हा ते खरंच एखादं मोठं एअरक्राफ्ट म्हणजे 380 एवढं मोठं एअरक्राफ्ट सुद्धा ते रनवेच्या बाहेर ढकलू शकतात, एवढे स्ट्रॉंग ते वारे असतात. तर त्याच्यावर पण आम्हाला प्रशिक्षण दिलं जातं त्याच्याशी कसं डील करायचंय. किंवा जर का पुढचं येणारं वेदर जर का खराब असेल किंवा त्याच्यामध्ये काही एअरक्राफ्ट किंवा पॅसेंजर्सच्या सेफ्टीसाठी, तर नॉर्म्स ऑलरेडी त्या एअरक्राफ्टमध्ये ते सेफ्टी लिमिट्स ऑलरेडी त्या सॉफ्टवेअरमध्ये फीड इन केलेले असतात. जर का ते सॉफ्टवेअर डिटेक्ट समथिंग तर वी हॅव टू डिस्कंटिन्यू. आम्हाला तो लँडिंग किंवा तो अप्रोच डिस्कंटिन्यू करायचा असतो. तसंच मुंबईमध्ये झालं. मी वडोदऱ्यावरून मुंबईला येत होते आणि असंच खूप वाईट खूप पाऊस होता आणि मी येत होते आणि आम्ही जवळजवळ असंच, मला ती विंडशिअर म्हणजे विंड शिफ्ट होतो आणि खूप म्हणजे तो शिफ्ट झाला तर त्याच्यामध्ये एवढा फोर्स किंवा एवढी स्ट्रेंथ असते की ते अख्खं एअरक्राफ्ट खाली आणू शकतं जमिनीवर. तर जर का एअरक्राफ्ट डिटेक्ट्स इट अहेड ऑफ यू तर तुम्हाला ते अप्रोच किंवा तुम्हाला ते टेक ऑफ डिस्कंटिन्यू करायला लागतो आणि तुम्हाला ते अवॉइड करून पुन्हा एखाद्या अप्रोचला यायला लागतं. तर ते माझ्याबरोबर तुम्ही सिम्युलेटरमध्ये करता तेव्हा बॅक ऑफ द माइंड तुम्हाला कुठेतरी माहिती असतं की मी सिम्युलेटरमध्ये प्रॅक्टिस करते, पण जेव्हा ॲक्च्युअल सिच्युएशनला, आणि त्या दिवशी खरंच वाईट होतं, म्हणजे जवळजवळ 7-8 एअरक्राफ्टनी तो लँडिंग डिस्कंटिन्यू केलं होतं त्या दिवशी. तर माझ्यापुढे एमिरेट्सनी पण केलं, इंडिगोनी पण केलं आणि म्हणजे आमची वेळ आली तेव्हा आम्हाला पण आली ती वॉर्निंग, तर आम्ही पण केलं. तर ते 700 जवळजवळ 700 फीटला आम्ही होतो आणि इट वॉज ते केलं आणि मग आम्ही परत आलो. म्हटलं कधीतरी तर लँड करायला लागेल आपल्याला. तर आर लक वुड हॅव इट, थोडीशी हळूहळू मोकळीक मिळाली होती. कारण का हा जो पाऊस कोसळतो ते जे इट इज ॲट अ मच्युअर स्टेट, तो जो क्लाउड असतो इट इज ॲट अ मच्युअर स्टेट. ती जास्तीत जास्त 45 ते 40 मिनिट्स पर्यंत ती जोरदार सरीचा काळ असतो मॅक्सिमम. तर त्यामुळे तुम्ही तुमचा अप्रोच त्याप्रमाणे कॅल्क्युलेट केला तर तुम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या अप्रोचला येऊ शकता. तर हा अनुभव माझा सांगायचा होता. आणि त्या दिवशी खरंच म्हणजे मी आम्ही तो डिस्कंटिन्यू केला आणि आम्ही पुन्हा सगळं ऑटोमेशनमध्ये टाकलं आणि फॉर 2 मिनिट्स माझं फर्स्ट ऑफिसर आणि मी, आम्ही दोघांनी लिटरली हा एव्हरीथिंग इज ओके, आता आपण पुन्हा येऊया पुन्हा करूया. असं किती वेळा करावं लागतं? नाही, आम्ही दुसऱ्याला असं कधी होतं का की असं 5-7 वेळा झालंय? हो, होऊ शकतं. थोडं फ्युएल असतात? नाही, नसतं. तर आम्हाला ते सगळं कॅल्क्युलेट करायचं असतं आणि जर का नसलं तर मग आम्हाला ऑब्व्हियसली आम्हाला ट्रेन केलेलं असतं की आम्हाला वी हॅव टू वेट अप टू सर्टन लिमिट, की जर का ह्या लिमिटला फ्यूल पोचलं तर मग तुम्ही तुमचं एक ऑल्टरनेट डिसाइडेड असतं की तुम्ही जर का तुमच्या डेस्टिनेशन एअरपोर्टला लँड होऊ शकला नाही तर तुमच्या पॅसेंजर्सच्या एअरक्राफ्टच्या सगळ्या सेफ्टीसाठी तुम्हाला एक एअरपोर्ट डेझिग्नेट केला जातो जो अगदी डेस्टिनेशन एअरपोर्टच्या जवळ असतो. यू कॅन गो अँड लँड ॲट दॅट एअरपोर्ट. आणि ते सगळ्या एअरक्राफ्टना, सगळ्या रूट्सना, सगळीकडे त्याचं प्लॅनिंग झालेलं असतं. हा डिसिजन पायलटचाच असतो का हा कंट्रोल? नाही, हा डिसिजन कॅप्टनचा असतो की डायव्हर्ट करायचं की नाही. आणि जनरली मोर ऑर लेस म्हणजे मी कॅप्टनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगते की आम्हाला पण असं कमी फ्यूल वगैरे बघायला नाही आवडत की तर अगदीच वर्स्ट केस सिनारिओ तुमचा तो सिनारिओ तुम्ही स्वतःवर ओढवून घेता. मी ओढवून घेताच म्हणू शकते वर्स्ट केस सिनारिओ. पण जनरली म्हणजे जे माझे फ्रेंड्स आहेत किंवा माझे कलिग्स आहेत, जेव्हा आम्ही एकमेकांशी डिस्कस करतो तर सगळ्यांचं असंच आउटलुक असतो की नाही, आपण थोडं म्हणजे जी आपल्याला सपोज काही लिमिट दिलंय त्याच्यापेक्षा एक 100-200 वर धरूनच आम्ही चाललेलो असतो की त्या फिगरला आपण हिट झालो की आपण जायचं. राईट. अश्विनी शिंदे यांचा आणखीन एक प्रश्न, 1-2 प्रश्न आहेत त्यांचे परत. 5-7 वर्षांनी या क्षेत्रात कोणती नवीन आव्हानं असतील? आणि दुसरं म्हणजे या क्षेत्रात अनिश्चित वेळ असल्याने शारीरिक क्षमता टिकवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात? एकाने विचारलं होतं की फिटनेस लेव्हल अशी काही मेंटेन करावी लागते का पूर्ण आयुष्यभर तुम्ही पायलट पायलट म्हणून नोकरी करायची असेल तर?
हो, फिटनेस लेवल मेंटेन करायला लागते आणि इट इज नॉट ओनली फिजिकल, तुमची मेंटल अँड फिजिकल हे दोन्ही फिटनेस महत्वाचे असतात. आणि बेस्ट वे टू मेंटेन बोथ इज प्ले सम स्पोर्ट्स. तुम्ही कोणताही एखादा स्पोर्ट घ्या, शाळेत असाल खेळायला लागा, तुमचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन वाढेल, जे तुम्हाला फ्लाइंग मध्ये हेल्प करणार आहे, कारण का दॅट इज द बेसिक थिंग. तर जस्ट बी, आणि तुम्हाला टीमवर्क शिकवेल आणि तुम्हाला लिडरशिप क्वालिटी, सो लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर, आणि ऑटोमॅटिकली तुमचा शारीरिक व्यायाम पण होतो. त्यामुळे एनी स्पोर्ट इज अ गुड थिंग. पण मग तू जमिनीवर असताना कुठला स्पोर्ट? मी नाही स्पोर्ट बीट मध्ये, पण मी मला नाचायला खूप आवडतं, त्यामुळे मी अगदी डान्सच्या क्लासमध्ये वगैरे जायचे रेग्युलरली. त्यामुळे मी डान्स हा ऑप्शन चूज केला. डान्सही करू शकता तुम्ही, जिम मध्ये जाऊ शकता, दोरीच्या उड्या मारू शकता, योगा करू शकता, सूर्यनमस्कार करू शकता. मानसिक फिटनेसचा विषय मगाशी निघाला म्हणून मला पुन्हा ते विचारायचंय. तुमची जेव्हा लायसन्स मिळतं आणि नोकरी साठीची म्हणजे 3-4 स्टेप्स आहेत ना, तू पायलट असंच नाही बनू शकत. असेही असतील अनेक लोक ज्यांच्याकडे लायसन्स असतील पण पायलट नाही. ती स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे तुला एअरलाईनची स्क्रीनिंग टेस्ट, यामध्ये ते काय बघतात नेमकं, त्याच्यामध्ये तुझी मानसिक फिटनेस तपासला जातो का, आणि तो कसा म्हणजे टू बिगिन विथ एअरलाइन्स, प्रत्येक एअरलाइन्सचा वेगवेगळा प्रोसेस असतो, पण जनरली तो मोरलेस कुठेतरी सेम असतो. मे बी त्यांचे टेस्ट किंवा पेपर्स किंवा कसे ते कंडक्ट करतात त्याचे प्रकार वेगळे असतील, पण ते चेक तेच करतात की तुमचं ह्या फील्ड बद्दलचं नॉलेज बरोबर आहे ना, एअरलाइन्स बद्दलचं नॉलेज तुम्हाला आहे की नाही, तुम्हाला वेदर बद्दलचं नॉलेज आहे ना, तुमचं इंग्लिश चांगलं आहे ना, प्रोफिशियंट आहे ना, तुम्हाला एनी डिसिजन मेकिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, जे मी मेंटल फिटनेस म्हणत होते. तर डिसिजन मेकिंग, तुम्ही फिजिकली फिट असाल पण तुम्हाला डिसिजन मेकिंग येत नसेल तर मग इट्स सॉर्ट ऑफ अ डिफिकल्ट थिंग. तर त्याच्यासाठी एअरलाईन एक तर तुमची रिटन एक्झाम घेते आणि ह्या परीक्षामध्ये पासिंग पर्सेंटेज 80%. तर त्यामुळे तो फिल्टरेशन, जे लोक म्हणतात की अरे लायसन्स आहे पण जॉब नाहीये, तर ह्या फिल्टरेशन प्रोसेसच्या थ्रू सगळ्यांना जायला लागतं. त्याच्यानंतर तुमची ती रिटन टेस्ट असते, एक तुमची सायकोमेट्री, जे मेंटल फिटनेस बद्दल तू बोलत होते सत्ता, तर जी सायकोमेट्री टेस्ट असते त्याच्यामध्ये की तुमचं डिसिजन मेकिंग कसं आहे, तुमचं क्विक डिसिजन मेकिंग कसं आहे, अंडर प्रेशर डिसिजन मेकिंग, कारण का जेव्हा काही गोष्टी वाईट व्हायला लागतात तेव्हा तुमच्यावर प्रेशर वाढत जातं. तर त्या प्रेशरच्या अंडर हाऊ कॅन यू वर्क मोर काम, तुमचं कसं तुम्ही टीम वर्क करू शकता तुम्ही, मग त्याच्यासाठी ग्रुप डिस्कशन इन्क्लूड केलेलं आहे. ह्या सगळ्या टप्प्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला पोहोचता. ऑफकोर्स मग इंटरव्ह्यू मध्ये ते तुम्हाला पुन्हा तुमच्या काय काय नॉलेज बद्दल क्वेश्चन्स विचारतात, तुमच्याबद्दल क्वेश्चन्स विचारतात. असे वेगवेगळ्या इंटरव्ह्यूचं झाल्यानंतर पुन्हा एअरलाईन तुमची मेडिकल टेस्ट घेते. तर त्यांच्या स्टँडर्डला तुम्ही उतरलात, हे सगळा हा प्रोसेस झाल्यावर मग एअरलाईन तुम्हाला हायर करते. तर इट इज अ डिफिकल्ट प्रोसेस आणि इट इज अ टफ प्रोसेस. तर तुम्ही नुसतं लायसन्स मिळाल्यावर अरे लायसन्स मिळालं असं नसतं. एक तर लायसन्स मिळेपर्यंत तुम्हाला मेहनत घ्यायला लागते. त्याच्या परीक्षा दर 3 महिन्यांनी असतात, कंडक्टेड बाय DGCA. आणि ते लायसन्स मिळाल्यावर मग एअरलाईनच्या परीक्षेला तुम्ही अप्लाय करू शकता. लायसन्स भारतातल्या भारतात फ्लाईट करण्यासाठी वेगळं आणि इंटरनॅशनल फ्लाईटसाठी वेगळं असं काही असतं नाही? असं नाही आहे. इंटरनॅशनल फ्लाईटसाठी वेगळं आणि भारतातल्या फ्लाईटसाठी वेगळं. कारण का तुम्ही जर का जॉब भारतात घेतलात तर तुमची अथॉरिटी DGCA होते आणि आय थिंक DGCAचं लायसन्स मोरॉरलेस मिडल ईस्ट मध्ये वगैरे तुम्ही त्या लायसन्सवर दुसरं लायसन्स इश्यू करून घेऊ शकता. पण अनफॉर्च्युनेटली त्याचा प्रोसेस मला आय एम नॉट अवेअर ऑफ इट. तर पण तुम्ही इश्यू करून घेऊ शकता दुसऱ्या कोणत्याही अथॉरिटीचं लायसन्स तुम्हाला हवं असेल तर. जर का तुम्ही बाहेर जाऊन परदेशी जाऊन फ्लाईंग केलं, भारतात फ्लाईंग केलं नाहीत आणि परदेशी जाऊन फ्लाईंग केलं, तरी पण तुम्हाला परत आल्यावर पेपर्स द्यायला लागतात. तिथे परदेशी गेल्यावर सुद्धा त्यांच्या टेस्ट असतात, सुद्धा त्यांच्या वायवाज असतात, त्यांची सुद्धा मेडिकल टेस्ट असते. तर तुम्हाला 2-2 मेडिकल टेस्ट करायला लागणार. आणि मग त्यांचं लायसन्स तुम्ही इथे त्या लायसन्सवर इंडियन लायसन्स इश्यू करू शकता. तर यू कॅन गो डू वायस वर्सा. गिरीश गाडगिळे यांनी खूप छान प्रश्न विचारलाय. वेगवेगळ्या देशातील कंट्रोल टॉवर्स मधील अधिकाऱ्यांचे इंग्रजी उच्चार आणि बोलीभाषेचा ढंग समजावून घेण्यासाठी नेमकी काय मेहनत घेतली आहे आणि याचे काही 2-3 उदाहरणं पण असतील तर? काय मेहनत, सगळ्यात विचित्र साऊंड होतात ते थाई कंट्रोलर्स.
काय बोलतात ते कळत नाही, कारण का सगळे बोबड कांदे असतात, त्यांना रचा उच्चारच येत नाही. तर मी पहिल्यांदा जेव्हा मी गेले बँकॉकला मी होते, तर तो काय बोलला ते मला कळलंच नाही आणि मला ते इतकं फनी वाटलं की मी नुसतीच हसत होते की मी बोलू काय, मला काय बोलते ते कळत नाही. पण ऑब्व्हियसली प्रॅक्टिस, जसं तुम्ही जितक्या वेळेला जाल तितक्या ते यू गेट यूज टू इट. आणि स्ट्रॉंग ॲक्सेंट, व्हेरी स्ट्रॉंग उच्चार वगैरे सगळे ऑस्ट्रेलियन्स, ब्रिटिशर्स ते कमीत कमी बोलणार, ते जास्त बडबड बडबड करणार नाहीत कंट्रोलर्स पायलट्स बरोबर, आणि दे विल स्टिक टू द प्रोसिजर्स कम्प्लिटली. इंडियामध्ये थोडंसं बडबड जास्त असते त्यामुळे गप्पा आणि त्याच्यामधनं येतात का काय गप्पाही मारतात? गप्पा नाही मारत नक्की, डेफिनेटली नाही, पण इट्स गेटिंग यूज टू इट. पण तुम्हाला जर का असं तुम्ही विचारत असाल की प्रॅक्टिस कशी करायची, तर आजकाल आय थिंक सगळ्यांच्या घरी इंग्लिश चॅनल्स आहेत, इंग्लिश न्यूज आहेत, आणि तुम्ही काय स्पोर्ट्स जरी बघितलेत, कॉमेंट्री जरी ऐकली, तरी यू स्टार्ट अंडरस्टँडिंग हळूहळू. तर इट्स जस्ट मॅटर ऑफ प्रॅक्टिस अँड मॅटर ऑफ टाइम. एक प्रश्न मगाच्या त्या सगळ्या ह्याच्यात, रात्रीच्या वेळी नेमकं आपल्याला हवं असलेलं शहर कसं ओळखता असाही आहे, आणि नेमकी धावपट्टी कशी आहे, कुठे आहे हे कसं समजतं उतरताना, वरती असताना काय दिसतं? जो मी सांगितला की आम्हाला जे शिकवतात एअर नॅव्हिगेशन, की खाली बघून कसं विमान नाही चालवायचं, समोर बघून स्क्रीनवर बघून चालवायचं, वेगवेगळी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिली असतात ती त्याच्यासाठी असतात. तर ते एक इन्स्ट्रुमेंट म्हणजे पॉइंट, सपोज मुंबई ते दिल्ली पॉइंट टू पॉइंट, लेट्स टेक इट. तर मुंबईला जे एक इन्स्ट्रुमेंट असतं त्याला मी व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज VOR हे एक फ्रिक्वेन्सी असतं, आणि आमच्या एअरक्राफ्टवर ते फ्रिक्वेन्सी डिटेक्ट करणारी आम्ही त्याची ट्यून केली की ते ऑटोमॅटिकली आम्हाला बाण दर्शवतं की ती नॅव्हिगेशन एड, हे ग्राउंड नॅव्हिगेशन एड इथे इथे आहे. तर ऑब्व्हियसली A पासून B पर्यंत तुम्हाला ते असल्यामुळे, आणि आता कम्प्युटराइज झाल्यामुळे तो रूट ऑटोमॅटिकली तुम्ही कम्प्युटरमध्ये टाकून तो ऑलरेडी फीड केलेला असतो. काही दिवसांपूर्वी वाचल्या, त्याच्यात एक खूप सरप्राइझिंग आणि खूप छान गोष्ट वाचायला मिळाली होती की एकूण जगात जितकी पायलट आहेत त्या पायलटपैकी महिला पायलटची जी संख्या आहे त्याचं पर्सेंटेज आहे ते साधारण 3 ते 4% असं आहे, आणि भारतातल्या एअरलाइन्समध्ये महिला आणि पुरुषांचं पर्सेंटेज काढलं तर ते जवळजवळ 13%, 12 ते 13% आहे. म्हणजे आपल्याकडे खूप मुली पायलट आहेत. ही गोष्ट वाचून मला खरंच खूप छान वाटलं. खूप मुली पायलट आहेत, खूप मराठी मुली पण पायलट आहेत जेडेवेज मध्ये आहे. ते कसं हे करते, आपल्याकडे एवढी चांगली प्रोसेस आहे, एनकरेजिंग गोष्ट आहे असं दिसतंय, इट लुक्स लाईक असं दिसतंय. बहुतेक मुली हे प्रोफेशन चूज करतात. एक तर एक चॅलेंजिंग आहे, वेगळा जॉब असतो, आणि आय थिंक इट वर्क्स वेल असं मला पर्सनली वाटतं. इट वर्क्स वेल. इथे आलेल्या विवा लाऊंज मध्ये आलेल्या बहुतेक सगळ्या मुलींना, म्हणजे अजून हा प्रश्न आला कसा नाही याची मी वाट बघत होते, येईल तो, त्याच्या आधी मीच विचारते, विषय निघालाय म्हणून. ग्लास सिलिंगचा, ग्लास सिलिंग ज्याला म्हणतात की म्हणजे मी मुलगी आहे म्हणून मला प्रमोशन्स मिळत नाहीत, मी मुलगी आहे म्हणून माझं एका ठराविक वयात लग्न झालंच पाहिजे, मी मुलगी आहे त्यामुळे मला इतके तास बाहेर फ्लाईंग केलं तर मी कुटुंबाकडे कसं लक्ष देणार, मग माझे घरचे काय म्हणणार, मग माझं लग्नच ठरणार नाही का लवकर. म्हणजे अशी काही प्रोफेशन्स खरंच आपल्याकडे अजून आहेत की मुली त्या प्रोफेशन्सकडे जात नाहीत किंवा पालक त्यांना त्या प्रोफेशन्स मध्ये घालत नाही, याचं कारण लग्न लवकर ठरणार नाही बाई तुझं. पण लग्नात सगळं आहे का, म्हणजे दॅट्स द मेन क्वेश्चन. आय मीन आय एम हॅपी, मी फिरू शकते जगभर, मला रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, आणि करावं, मी नाही म्हणत, इट्स अ नाईस गुड थिंग, पण ते दॅट इज नॉट अ डेटम की हे अचीव केलं तर मला गोल्ड मेडल मिळणार, असं काही नाही आहे. आणि तुमचे आई बाबा, तुमची फॅमिली जर का तुम्हाला छान सपोर्ट करत असेल तर करा ना, तुम्हाला जे हवंय ते करा. मग नुसतंच पायलट काय, तुम्हाला जर्नलिस्ट बनायचे, तुम्हाला डॉक्टर बनायचे, तुम्हाला इंजिनियर, जे बनायचे ते बना, पण तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा पुढे जाऊन. दॅट इज व्हॉट आय बिलीव्ह इन. आणि त्यानिमित्ताने प्रश्न मला खरंच याच्यातलं पण बाकीच्या प्रोफेशन्स बद्दल माहिती असतं, डॉक्टर कधी जातात ऑन कॉल, त्यांना कधी जावं लागतं, इंजिनियर्स, हल्ली सगळ्याच ठिकाणी वेळेचं बंधन राहिलेलं नाहीये. तुमची शिफ्ट कशी असते, सुट्ट्या कशा असतात, कारण वेन यू आर फ्लाईंग तुम्ही काहीच म्हणजे काही असेल घरात तरी पटकन परत येऊ शकत नाही कुठे बाहेर असाल तर तुम्हाला इन ऍडव्हान्स हे माहिती असतं? हो, आमचं जनरली आमचं रोस्टर येतं, 1 महिना आधी आम्हाला आमचं रोस्टर कळतं, त्यामुळे मग
मोरॉरलेस त्याच्या अराउंड जे काय असतं ते आता म्हणजे आता माझी फॅमिली इधर दे आर यूज टू इट की और दे हॅव अंडरस्टूड की नाही काही ठिकाणी ती नसणार आहे, यु नो, सो दे आर ओके विथ इट. आणि महिन्यातले किती दिवस फ्लाय करतात? महिन्यातले आम्ही जवळजवळ 22 दिवस फ्लाय करतो. ओके. येस. आणि आठवड्यातले 6 दिवस फ्लाय करतो, 2 दिवस सुट्टी, मग पुन्हा 6 दिवस फ्लाय करतो. ओके. गणेश जाधव यांनी प्रश्न विचारलाय, कोणतंही यश मिळालं की आपण स्वतःला कल्पनेने का होईना हवेत नेतो, तुम्ही प्रत्यक्षात रोज हवेत असता, कसं वाटतं? कारण एक तर ड्रीम कम्प्लिशन हा तर एक प्रकार आहे. मस्त वाटतं. मला माझा जॉब खूप आवडतो आणि मी रोज त्याच्यामध्ये 100% द्यायचा माझ्याकडून प्रयत्न करते. पण आता म्हणजे तुम्ही विमान चालवता आणि मग पार्ल्यात आल्यानंतर टू व्हीलर वगैरे चालवता का? आणि चालवत असाल तर ती पायलट सारखीच चालवता का? नाही, मी टू व्हीलर नाही चालवत. 4 व्हीलर? हो, गाडी चालवते, पण मला गाडी चालवायचा आता अतिशय कंटाळा येतो. कारण का जसं मी म्हटलं की आपण नाही, ऑटोवर नाही, जमिनीवर कोणी रूल्स नाही फॉलो करत, त्यामुळे मला कंटाळा येतो. स्वाती कांबळेंनी एक प्रश्न विचारलाय, ज्याप्रमाणे इतर खात्यात म्हणजे डिपार्टमेंटमध्ये किंवा क्षेत्रात असं म्हणायचं त्यांना कदाचित राजकारणाला तोंड द्यावं लागतं, तसं वैमानिकालाही राजकारणाला तोंड द्यावं लागतं. मी म्हणेन भारतामध्ये हो, अनफॉर्च्युनेटली हो. येस. पण ते माझ्यामध्ये सगळ्याच क्षेत्रात मोरॉरलेस कुठल्याही नोकरीच्या क्षेत्रात ते. पण ते राजकारण म्हणजे टिपिकल ऑफिस पॉलिटिक्स असतं का कॉर्पोरेट पॉलिटिक्स? आय एम नॉट इनटू इट अँड आय डोंट नो अबाउट इट, तर त्यामुळे पण असतं. हो, मला माहिती आहे. आय लाईक, मला त्याच्यापासून दूर राहायला, जितकं दूर तितकं चांगलं. नाही, हा जर्नलिस्ट असल्यामुळे आलेला प्रश्न होता. निनाद राऊत यांचं धावपट्टी विषयीचं थोडेसे प्रश्न आहेत. त्यांचं म्हणणं आहे कॅट 1 कॅट 2 धावपट्टी म्हणजे काय आणि इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमचं काम काय असतं? व्हेरी गुड. इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम इज ॲक्च्युली, तुम्ही जेव्हा गाडी चालवता तेव्हा तुम्ही ॲक्च्युली फक्त सरळ लेफ्ट राईट असं असतं. विमानामध्ये आम्हाला सरळ लेफ्ट राईट वर खाली असंही ॲडिशन होतं. ओके, गोल पण हो, गोल करतो कधी कधी, म्हणतात अरे आम्ही फेऱ्या मारल्यावरती. तर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम, जेव्हा आपण लँडिंगला येतो तेव्हा आम्ही ज्या स्पीडने आम्ही क्रूज करतो त्याच स्पीडने आपण लँड नाही करू शकत. त्याच्यासाठी आम्हाला लँडिंग गिअर घ्यायला लागतो, फ्लॅप्स म्हणजे जे हळूहळू जे विमानाची जी लिफ्ट असते, जो विमानाला जे हवा धरून ठेवते, ते आम्हाला डंप करत तुम्हाला खाली यायला लागतं की यू कॅन लँड सेफली. तर त्याच्यामध्ये ह्याला आम्ही म्हणतो लँडिंग कॉन्फिगरेशन. ते एक्सटेंड करायला, त्याचा वापर करण्यासाठी ऑफकोर्स स्पीड लिमिट्स असतात. तर ते सगळं तुम्ही करेक्टली कराल, तो अप्रोच स्टेबलाइज असेल किंवा ह्यातलं कोणतंही पॅरामीटर वर खाली गेलं तर ते लँडिंग सेफ होणार नाही. तर हे सेफ्टी होण्यासाठी आणि आम्हाला एक्स्ट्रा गायडन्स मिळण्यासाठी आम्हाला इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम त्याचे 2 कॉम्पोनंट्स असतात. एक असतो लोकलायझर आणि दुसरा असतो ग्लाइड स्लोप. जो लोकलायझर कॉम्पोनंट असतो तो आम्हाला लेफ्ट राईटचा विथ द रिस्पेक्ट टू रनवे सेंटर लाईन की आम्ही लेफ्टला आहोत की राईटला आहोत हे आम्हाला सांगतं. आणि जो ग्लाइड स्लोप असतो तो आमचा टचडाऊन झोन आम्ही त्याला म्हणतो, जिथे जनरली वी हॅव टू टच डाऊन. त्याच्या पुढे गेलं तर मग आम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर येऊ. तर तो टचडाऊन झोन वर कसं तिथपर्यंतचा गायडन्स हा मला ग्लाइड स्लोप देतो. म्हणजे तो व्हर्टिकल गायडन्स असतो आणि हा हॉरिझॉन्टल गायडन्स असतो. आणि आम्हाला एअरक्राफ्ट मध्ये 2 फ्लाईट डिरेक्टर्स असतात ज्याचा क्रॉस होतो आणि तो आम्ही मेंटेन करतो, ज्याचे सिग्नल्स आम्हाला इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम देतो. तर दॅट वी यूज इट टू एड आवर लँडिंग इन करेक्ट कॉन्फिगरेशन, सेफ्टी, करेक्ट टचडाऊन झोन, करेक्ट स्पीडला तुम्ही थांबून रनवे वेकेट करून टॅक्सी करू शकता. तर त्याच्यासाठी आम्ही इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम आमच्या लँडिंगच्या हेल्पसाठी आम्ही यूज करतो आणि जगभर मोरॉरलेस सगळीकडे यूज होते. आणि याच्याबद्दलचा कॅट 1 कॅट 2 कॅट 1 कॅट 2 कॅट 3 असे हे आता वेदर आपल्या हातात नसतं. धुक्यासाठी किंवा हे बेसिकली हे लो व्हिजिबिलिटी किंवा धुक्यासाठी जे प्रोसिजर असतं त्याच्यासाठी असतं. तर कॅट 1 म्हणजे जे लँडिंग करता येतं ते तुम्हाला कॅट 1 मध्ये
मॅन्युअल लँडिंग करायला लागतं, ऑटो पायलट करत नाही. ओके. कॅट 2 लँडिंग, त्याच्या आधी मला एक ऍड करायचं आहे, ह्याच्यामध्ये ILS इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमचा मोठा वी यूज दॅट, कारण का दॅट इज अ गायडन्स टू गेट द एअरक्राफ्ट डाऊन. तर कॅट 1 इज यू हॅव टू डू द लँडिंग मॅन्युअली. कॅट 2 मध्ये तुम्ही मॅन्युअल पण करू शकता, ऑटोमॅटिक पण करू शकता. आणि कॅट 3 मध्ये प्युअर ऑटोमॅटिक असतं, जेव्हा तुम्हाला काहीही दिसत नसतं पुढचं. तर ते पूर्ण आम्ही इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम, जे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याच्यावर आम्हाला पूर्ण भरोसा ठेवून पूर्ण वरपासून खालपर्यंत लिटरली टचडाऊन होईपर्यंत आम्हाला ऑटो पायलटवर आणि इन्स्ट्रुमेंट्सवर भरोसा ठेवून यायला लागतं. तर ते नाही, त्याच्यासाठी वेगळं ट्रेनिंग असतं आणि वेगळी वेगळी रेटिंग्स असतात. तर तुमची एअरलाईन तुम्हाला ते ट्रेनिंग देते. तर माझं ट्रेनिंग अजून झालेलं नाही आहे कॅट 3 साठी, त्यामुळे जेव्हा धुकं पडतं किंवा दिल्लीमध्ये कॅलकटामध्ये धुकं असतं तर त्या फ्लाईट्स मग मी करू शकत नाही. मग दुसरं जे रेटेड ट्रेंड आहेत त्याच्यासाठी ते करतात. आणखीन एक प्रश्न की मुलींसाठी रिझर्वेशन किंवा स्कॉलरशिप असते का अब्रॉड फ्लाईंगसाठी? ह्याच्यामध्ये आतापर्यंत मी कधीही कोणती रिझर्वेशन्स नाही बघितली आहेत, मला तरी नाही माहिती आहेत. आय एम सॉरी, पण मला तरी वाटत नाही आहेत. ओके. आणि आणखीन जेव्हा विमान उडतं म्हणजे लँडिंग कठीण असतं का टेक ऑफ कठीण असतं पायलटसाठी? टेक ऑफ लँडिंग या दोन्ही अतिशय क्रुशियल फेजेस असतात. कारण का ओनली रिझन लॉजिकली तुम्ही ग्राउंडच्या अतिशय जवळ असता. बरोबर. अतिशय जवळ असल्यामुळे तुम्हाला ऑलमोस्ट एरर करून चालतच नाही. तुम्हाला यू हॅव टू बी परफेक्ट, यू हॅव टू बी प्रिसाइज विथ एव्हरीथिंग. आणि तुमचे लँडिंग इज डिपेंडेंट ऑन लॉट ऑफ थिंग्स. तुमचं एअरक्राफ्टचं लँडिंगचं वेट किती आहे त्यावेळेला, तुमचं व्हिजिबिलिटी काय, जे कॅट 2 आणि कॅट 3 तुम्ही जे म्हटलं ते, त्याच्यानंतर टेम्परेचर काय आहे त्यावेळेला, विंड्स कोणत्या डिरेक्शननी येत आहेत, हे सगळं त्याच्यावर डिपेंडंट असतं. तर टेक ऑफ लँडिंग ह्या दोन्ही गोष्टीवर, वेदर काय आहे आजूबाजूला, कारण का तुम्ही ग्राउंडच्या इतक्या क्लोज विसिनिटीमध्ये असता आणि ऍक्सिडेंट व्हायचे एवढे चान्सेस असतात की तुम्हाला ते सतर्क राहिलंच पाहिजे तिथे. त्यामुळे ह्या दोन्ही फेजेस आय वुड से की अतिशय, दोन्ही काय सगळ्याच फेजेस इम्पॉर्टंट असतात, पण ह्या जास्त क्रिटिकल असतात. लँडिंगच्या वेळी सर्वसामान्य प्रवाशांच्या अशा प्रतिक्रिया सहज उमटतात की अरे मस्त स्मूथ लँडिंग केलं, पायलट चांगला आहे, किंवा कधी कधी असं खाटकन धक्का बसतो आणि हलतं सगळं, दडे बसतात, ते तर बसतात. तर ते खरंच स्मूथ लँडिंग करणं किंवा न करणं हे टोटली पायलटवर डिपेंड असतं का? तू म्हटलीस तशा अनेक कंडिशन्स त्याच्यावरती, पण सगळ्या फेवरेबल कंडिशन असताना सुद्धा होऊ शकतं, असं होऊ शकतं, ठप होऊ शकतं. वेल हो, ह्या सगळ्या कंडिशनवर येस डिपेंड असतं. आणि प्रत्येक वेळेला स्मूथ लँडिंग इज नॉट अ गुड लँडिंग. तर कारण की तुमचा जो फॉर एक्झाम्पल जेव्हा पाऊस पडतो, रनवे सरफेस वेट होतो, त्याच्यावर एक थिन वॉटर फिल्म असते. तर तुमचा जर का स्मूथ टचडाऊन झाला तर तुम्हाला कळणार नाही तुम्ही ग्राउंडवर अजून टचडाऊन आहात की नाही आहात. तर त्यामुळे आमचं जे मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली बोईंग पण जे रेकमेंडेड आय वुड से की आमच्या ट्रेनिंगमध्ये पण रेकमेंड करतात की पॉझिटिव्ह टचडाऊन असला पाहिजे, की वी हॅव, सो वी प्रॅक्टिस दॅट, की स्मूथ झालं तर चेरी ऑन द केक. पण आम्हाला जसं शिकवतात सेफ्टीमध्ये, इफ यू कॅन वर्क आउट ऑफ द एअरक्राफ्ट देन एनी लँडिंग इज अ गुड लँडिंग. इंटरनॅशनल फ्लाईट्सच्या संदर्भातला एक प्रश्न माझ्या मनात होता, जो मी फक्त ह्याच प्रोफेशनसाठी असेल असं नाही, फ्लाईट मधल्या कुणालाही म्हणजे केबिन क्रू सकट सगळ्यांना असेल. बॉडी क्लॉक आपलं खूप पुढे मागे होतं जेव्हा आपण इंटरनॅशनली फ्लाय करतो, अनेक दिवसांसाठी करतो, सलग 6, आता तू म्हणलीस आठवड्यातनं 6 दिवस तू फ्लाय करतेस, त्यावेळी काही वेगळे एफर्ट्स घेतेस का बॉडी क्लॉकशी जुळवून घ्यायला, तास पुढे मागे करताना तेवढंच कॉन्सन्ट्रेशन ठेवून परत आपल्याला दुसऱ्या दिवशी फ्लाय करायचं आहे हे जेव्हा डोक्यात असतं, तेव्हा काही वेगळी काळजी, काही वेगळं डाएट, काही एक्सरसाइज, झोपेचे काही विशिष्ट पॅटर्न, असं काही? झोपेचे म्हणजे यू रेस्ट, सगळेच यू रेस्ट बिफोर द फ्लाईट, की तुम्ही फ्रेश आहात, अलर्ट आहात, त्यामुळे रेस्ट बिफोर द फ्लाईट इज दॅट्स व्हॉट, म्हणजे आम्ही सगळेच फॉलो करतो, कॅबिन क्रू, कॉकपिट क्रू सगळेच. तुम्हाला जेटलॅग अलाउडच नाहीये येणं? नाही, तो येणार कधीतरी, आम्ही पण माणसं शेवटी, त्यामुळे आम्हाला कधीतरी तो होणारच. पण त्याचा तो कसा फेस करतेस, म्हणजे त्या
ऑनेस्टली मी जिथे जिथे जाते मी जेद्दापर्यंत आणि सिंगापूरपर्यंत जाते, त्यामुळे बाय द टाइम आय एम बॅक होम एवढा मला जेटलॅग होत नाही. पण ज्या मोठ्या लांबच्या फ्लाईट्स असतात, म्हणजे यू गो टू युरोप किंवा US किंवा ऑस्ट्रेलिया आणि फर्दर डाऊन साऊथ, तर त्यावेळेला जेटलॅग व्हायचा चान्स असतो. पण एअरलाईन टेक्स केअर ऑफ इट. तुम्हाला तेवढी इनफ रेस्ट दिली जाते, तुम्हाला तेवढे इनफ ऑफ दिले जातात. हे जे पायलट्स असतात, जे लांब पल्ल्याच्या फ्लाईट्स असतात, त्यांचं जे फ्लाईट ड्युटी टाइम लिमिट FDTL ते वेगळ्या प्रकारचं असतं, तर त्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांना तेवढी रेस्ट दिली जाते. एक प्रश्न मगाशी राहिला होता, प्रतीक कांबळे यांनी विचारलाय, लुकिंग ॲट द मार्केट नाव, त्यांना माझ्यामध्ये त्यांना विचारायचंय, A320 आणि तुझं बोईंग 737 ह्याच्यामधला चॉईस का, बोईंगच का? आणि आता मार्केटकडे बघितलं तर बोईंग विल गोइंग टू बी, हाऊ इज बोईंग गोइंग टू बी इन फ्युचर विथ द मार्केट डॉमिनेटेड बाय A320 असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे खरंच म्हणजे ठरवण्याचा फॅक्टर असतो का की मी कुठचं विमान नाही, बेसिकली तुम्ही हे ठरवण्याचा फॅक्टर म्हणजे आजकाल कसं, तुम्ही इंजिनियर झालेलं नुसतं चालत नाही, तुम्हाला MBA पण करायला लागतं. तसंच आजकाल पायलट्समध्ये एक नवा ट्रेंड बघितलाय की तुम्ही नुसतंच CPL चालत नाही, तर तुम्हाला टाईप रेटिंग पण लागतं. आता टाईप रेटिंग म्हणजे भारतातल्या एअरलाईन्स बघायला गेलात तर स्पाइसजेट आणि जेट एअरवेज मध्ये 737 आणि एअर इंडिया एक्सप्रेस मध्ये 737 आहेत. बाकीच्या सगळ्या एअरलाईन्स मध्ये 320 आहेत, एअरबस 320. तर मी, इफ यू आस्क मी, आय वुड सजेस्ट की तुम्ही तुम्हाला जे एअरलाईनमध्ये प्रेफरन्स द्यायचं आहे त्याचं टाईप रेटिंग घेऊन ठेवा. हे जर का फ्लाईंग वाईजच्या दृष्टीने तुम्ही विचारला असेल तर सांगते, आय गेस. अविनाश चांदवडकरांचा प्रश्न आहे की, आणि मगाशी पण एकांनी विचारला होता की सध्या पायलट्सना नोकऱ्या सहज उपलब्ध आहेत का, हा पहिला प्रश्न. आणि नसल्यास भविष्यात त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील का, किंवा 5 ते 7 वर्षांनी हे फील्ड कसं असेल, तुम्ही काय कसं बघताय? 5 ते 7 वर्षांनी डेफिनेटली, कारण का बूम तर आहेच, वेगवेगळ्या नवनवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, वेगवेगळी विमानं येत आहेत, त्यामुळे बूम तर डेफिनेटली आहे. पण जसं मी म्हटलं तसं की एअरलाईन, प्रत्येक एअरलाईनचा फिल्टरेशन प्रोसेस असतो आणि तो सगळ्या एव्हरीबडी हॅज टू गो थ्रू इट. तर तुम्ही जे म्हणतात की इतके पायलट नाही, यांना जॉब नाही आहे किंवा हे नाही आहे, तर आता मे बी दे कुड नॉट मॅच अप विथ द फिल्टरेशन प्रोसेस. अनफॉर्च्युनेटली आत्ता तेवढी रिक्वायरमेंट नाही आहे, पण डेफिनेटली फ्युचरमध्ये असणार आहे. आणि ओके, आणखीन एक प्रश्न सुधीर म्हात्रे यांनी विचारला की हवेत असताना 2 विमानांमध्ये किती अंतर ठेवायची गरज असते, तुमच्या जवळून पण दुसरी कमर्शियल विमानं जातात का कधी? आणि कारण त्यांनी असं की लंडनला एकाच वेळेस 5-6 विमानं आकाशात दिसतात, हे कसं? ट्रॅफिक जॅम होतं का वरती? हो, ट्रॅफिक जॅम होतं वरती, फक्त आम्ही बाजूला थांबून नाही राहू शकत. तेव्हा आम्ही, ते तुम्ही म्हणता गोल गोल फिरत होतो, तेव्हा आम्ही गोल गोल फिरतो. येस, गुड क्वेश्चन. आमचं सेपरेशन, कारण का आम्हाला पुढे, पाठी, वर, खाली दोन्हीकडे सेपरेट, 4 ठिकाणी सेपरेशन ठेवायला लागतं. तर जे पुढच्या विमानाचं सेपरेशन असतं ते मिनिमम 10 नॉटिकल माईल, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 20 ते 25 किलोमीटर्स पुढे आणि मागे असतं. त्याच्या जवळ आम्ही येऊ नाही शकत अनलेस तुम्ही यू आर अंडर रेडार, आणि मग रेडार इज टेकिंग केअर ऑफ इट. पण शक्यतो नसतं. हे 10 नॉटिकल माईलचं सेपरेशन असतं आणि वर आली खाली 1000 फीट. ओके. आणखीन स्वाती कांबळे यांनी खूप चांगला प्रश्न विचारलाय. ग्रामीण भागातील मुलांना असं स्वप्न पडलं तर त्यांना एवढ्या सुविधा मिळू शकत नाहीत कदाचित, किंवा आर्थिक परिस्थिती सुद्धा तेवढी चांगली नसेल, तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही, काय करता येईल त्यांना? त्यांच्यासाठी आत्ता असं स्पेशल असं काहीच, म्हणजे मी तरी काही ऑब्झर्व केलेलं नाही की प्रोसेस जो आहे हा जनरल प्रोसेस हा सगळ्यांसाठी हा सेम आहे. सगळ्यांना त्या परीक्षा द्यायला लागतात, सगळ्यांना ते 5 पेपर द्यायला लागतात, सगळ्यांना ती मेडिकल क्लिअर करायला लागते. एकच मी सजेस्ट करू शकेन की आता बँकांमध्ये लोन्स उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही लोन घेऊ शकतात. वेगवेगळ्या सोयी, रिपेमेंटच्या वेगवेगळ्या ऑफर्स, अपॉर्च्युनिटी उपलब्ध असतात, त्यामुळे तुम्ही त्या सोयीचा फायदा घ्या आणि तुम्ही हे अचीव्ह करू शकता. एक प्रश्न पूजा रेणके यांनी विचारलाय. त्यांनी म्हटलंय की त्यांनी असं ऐकलं की एक विमान 3 तास डिले झालं बिकॉज ऑफ पायलट.
असं त्यांचं म्हणणं आहे. ही कंपनीला मला द्यायलाच लागते. जर का ती नाही कम्प्लीट झाली तर तुमचं डिपार्चर डिले होऊ शकतो. दुसरी फ्लाईट जर का मी दुसऱ्या दिवशी करणार असेल तर आणि देर आर व्हेरियस गोष्टी की बाबा कधी कधी एअरक्राफ्टमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम निघतो. एअर ट्रॅफिक कंट्रोलरचा डिले असू शकतो. कधी कधी काही पॅसेंजर्स ड्युटी फ्रीमध्ये भटकत राहतात, त्यामुळे तोही डिले असू शकतो. आणि कधी कधी काही कनेक्टिंग पॅसेंजर्स असतात दुसऱ्या विमानावरून येणारे. फॉर द सेम फ्रॉम द केबिन क्रू. आणि हा प्रश्न कोणी विचारलाय हे तुम्हाला माहिती असेल असं त्यांचं म्हणणं आहे. अच्छा, हो, मला माहिती आहे. तर हो, आम्ही कंट्रोल करतो टेम्परेचर. आणि जेव्हा खूप थंड होतं, खूप गरम होतं, तेव्हा मग थोड्या वेळाने आम्ही पण कंटाळून म्हणतो की जा आता त्यांना ब्लँकेट द्या, आता हे आम्ही एवढंच करू शकतो, नाही तर त्यांना थंडी वाजू दे. इट्स कम्प्युटर, तर इट्स अ मशीन. ते कधी ना कधीतरी त्याच्यामध्ये थोडं हे होऊ शकतं. पण एअरक्राफ्टमध्ये बॅकअपला पण बॅकअप असतो, त्यामुळे ते जरी फेल झालं तरी आम्हाला देर आर अदर वेज विच वी कॅन कंट्रोल दी एअरक्राफ्ट. आणि मला एक प्रश्न आहे, हा प्रश्न खरा विचारू नये, पण एअरक्राफ्ट क्रॅश झालं आणि काहीतरी मोठा ऍक्सिडेंट झाला की एक शब्द आम्हाला नेहमी ऐकायला मिळतो, ब्लॅक बॉक्स नावाचा. तर ते काय असतं एक्झॅक्टली? ब्लॅक बॉक्स हा पहिले टू बिगिन विथ ब्लॅक कलरचा नसतो, तो ऑरेंज कलरचा असतो. त्याच्यामध्ये सगळा हे जे कम्प्युटर्स असतात, अजून एक ह्या कम्प्युटर्सचा उपयोग आम्ही जे त्याच्यामध्ये फीड करतो किंवा ATC जे आम्हाला सांगतं ज्याप्रमाणे आम्ही, तर तो सगळा जो कम्प्युटराइज डेटा असतो तो सगळा त्या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डेड असतो. तर त्याच्यामुळे काय होतं की तो ऍक्सिडेंट का झाला, काही टेक्निकल प्रॉब्लेम होता का, की पायलट एरर होता, की कोर्टात काहीतरी दुसरं घडलं, हे सगळं जो ऍक्सिडेंट सर्व्हेलन्स बोर्ड असतो किंवा जो नंतर जी मीटिंग किंवा टीम ठरवली जाते ह्याच्या सगळ्यासाठी सेफ्टी बोर्डची, दे कॅन यूज दॅट इन्फॉर्मेशन टू सी हाऊ वाय थिंग्स वेंट रॉंग. ब्लॅक बॉक्स तो मागे कॉकपिटमध्ये नसतो. इट्स नॉट इन द कॉकपिट. ओके. आणखीन एक, गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे नीरजासारखे मूवीज वगैरे आल्यानंतर, प्रिया झाईल यांनी तो प्रश्न विचारलाय. नीरजा सिनेमामध्ये दाखवल्याप्रमाणे हायजॅकिंग म्हणजे आता अनेक इन्सिडेन्सेस घडलेले आहेत, त्या असं विचारतायत हायजॅक झालं विमान तर पायलट काय करू शकतात लोकांचे जीव वाचवण्यासाठी, आणि त्यांना त्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं का? हो, मी एवढंच सांगू शकते, आम्हाला त्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं आणि दरवर्षी आम्हाला त्याचं रिफ्रेशर अटेंड करायला लागतो. तर आम्हाला ट्रेनिंग असतं आणि तुम्ही निर्धास्त राहा, एवढंच मी सांगू शकते. म्हणजे असं पायलट अशी हाताची घडी तोंडावर बोट वगैरे असे बसत नाही? नाही, आम्ही नाही बसत. अंजली भिसे यांनी मगाशी तुम्ही सांगितलं की 2 प्रकारच्या मेडिकल टेस्ट करून वेबसाईटवर गेला dgca.gov.in, ही सगळी माहिती, सगळे फॉर्म्स, कोणकोणत्या फ्लाइंग स्कूल्स, DGCA अप्रूव्ड फ्लाइंग स्कूल्स, आणि त्यांना एक व्हॅलिडेशन असतं. तर त्यामुळे जर का तुम्हाला इंडियात किंवा असं काही करायचं असेल तर ती अप्रूव्ड स्कूलचं व्हॅलिडेशन लायसन्स कितीपर्यंत आहे ती इन्फॉर्मेशन, परीक्षा कधी कधी कुठे कुठे कंडक्ट केल्या जाणार आहेत ती इन्फॉर्मेशन, तुम्ही तुमचं लायसन्सचं अपडेट ऑब्व्हियसली जेव्हा मिळतं तेव्हा, तुमचं मेडिकल असेसमेंटचा अपडेट जो ऑटोमॅटिकली त्या कम्प्युटरमध्ये. तर ही वेबसाईट इज व्हेरी इम्पॉर्टंट, dgca.gov.in. त्याच्यावर सगळी मोरलेस सगळी माहिती मिळते तुम्हाला. एअरफोर्सचा कम्प्लिटली वेगळा प्रोसेस आहे. इट इज नोवेअर कनेक्टेड विथ कमर्शियल पायलट. ओके. तर एअरफोर्सचं मग तुम्ही मला वाटतं तुम्ही NDA किंवा मिलिटरी अकॅडमी मध्ये जाऊ शकता. पण उलट होतं का, किंवा मी एअरफोर्स मध्ये पायलट आहे तर इथे मला? हो, एअरफोर्सचे चिक्कार पायलट्स आहेत जे शॉर्ट टर्म सर्व्हिस किंवा तुम्ही जे म्हणालात की काही वर्षांची पर्टिक्युलर वर्षांची स्टिप्युलेटेड सर्व्हिस संपल्यावर मग ते त्यांचं ATPL किंवा CPL घेऊन मग ते कमर्शियल एअरलाईन जॉईन करू शकतात. आज खरंच एक वैमानिकाकडनं खूपच काही आम्हाला नवीन माहिती मिळाली. म्हणजे ब्लॅक बॉक्स ऑरेंज कलरचा अत्यंत मोठ्या माहितीपासून खरंच खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. एक शेवटी जाताना मला फक्त तुझ्याकडनं एक गोष्ट, आज इथे उपस्थित असलेली ही गर्दी ही ह्या प्रोफेशन म्हणजे वैमानिकाच्या कामाला, त्याच्या प्रोफेशनला असणाऱ्या ग्लॅमरमुळे आणि अर्थातच तिथे असणाऱ्या पैशामुळे पण अनेक लोक याच्याकडे वळू शकतात, वळू इच्छितात. चॅलेंजिंग जॉब आहे, आव्हानात्मक आहे म्हणून सुद्धा खूप लोक याच्याकडे बघतात.
ह्या पलीकडे जाऊन एक जबाबदारीचं काम हे आहे. एवढ्या सगळ्या जणांना घेऊन तुम्ही उडता. तुला ह्यातलं काय नेमकं सांगावंसं वाटतं? सगळ्यात मोठं इथे येण्यामागची प्रेरणा काय असावी असं तुला वाटतं ते सांग आणि आपण संपूया हा कार्यक्रम. संपवण्याआधी तिने मगाशी सांगितलं होतं की तिला गाणं आवडतं. त्या गाणं येतं आणि आज आपल्याकडे सतीश व्यासजी पण बसलेले आहेत. त्यामुळे संगीतमय प्रवास आपल्याला या प्रवासाची सांगता संगीताने करता येईल. बरं आधी तू आम्हाला प्रेरणा सांग आणि मग म्हणजे डे टू डे प्रेरणा नाही. मला म्हणायचंय जबाबदारीची जाणीव ही पण करून देणं आवश्यक आहे. ह्या म्हणजे फक्त मला वैमानिक व्हायचंय असं स्वप्न बघून पुढे जाऊ शकत नाही. आय वुड लाईक टू पुट इट की तुम्ही काहीही मी वैमानिक आहे आज, पण तुम्हाला कोणाला तरी दुसऱ्याला मे बी ऍक्टर व्हायचं असेल किंवा डान्सर व्हायचं असेल, त्याच्यात पण तेवढीच डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, त्याच्यातही तेवढीच तुमच्या जॉबची रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि तुम्हाला काय व्हायचंय ह्याच्यामध्ये तुम्ही फेथ ठेवा आणि तुम्ही पुढे जा. ऑटोमॅटिकली तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा होत जाईल. ती फक्त फेथ ठेवा आणि तुम्ही पुढे जात जा. बस एवढंच मला सांगायचंय. ओके. आणि तुम्ही विमानात गाणी वगैरे ऐकू शकत नसाल आय एम शुअर, पण आम्हाला तुझ्याकडून एक गाणं नक्की. मी कोणाला तरी कंपनीला बोलवू शकते. मगाशी जो प्रश्न विचारला होता तो माझ्या बालमैत्रिणीने विचारला होता आणि आम्ही एकाच वर्गात होतो ज्युनियर KG पासून. आणि आता आम्ही जेट एअरवेज मध्ये आहोत. ती कॅबिन क्रू आहे. आम्ही दोघी फ्लाय करतो आणि आम्ही दोघीही गायचो. तर मी मानसीला सांगते की तिने स्टेजवर यावं म्हणून. मानसी प्लीज. कॅप्टन प्लीज काहीतरी गाणं. ती माझी बालमैत्रीण आणि आम्ही शाळेत असताना दोघींनी ठरवलं होतं की आपण ना एकाच ऑफिसमध्ये काम करायचं. आणि आम्ही आता खरंच एकाच ऑफिसमध्ये काम करतो. तू लावलेल्या एसीचा त्रास तिला होतो. सो मला फक्त एक सांगायचं आहे की मी इकडे बसलेले आणि मी सगळं ऐकतेय, पण अदिती परांजपे ही माझी मैत्रीण आहे म्हणून नाही, पण जेटमधली शी इज वन ऑफ द मोस्ट लव्ड पायलट्स, मोस्ट रिस्पेक्टेड पायलट्स. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा वाटतील की मी सांगते कारण ती माझी मैत्रीण आहे, बट वी बोथ विल कम्प्लीट इन जून 10 years इन जेट एअरवेज. अँड from rostering, from transport, from her senior pilots, from her junior co-pilots, this girl who has a lot of respect from each and every person. And when she flies with them, त्यांना फक्त असंच असतं की ही फ्लाईट संपली, अरे पुन्हा कधी कॅप्टन बरोबर फ्लाय करायला मिळेल. आय थिंक दॅट्स अन अचीवमेंट. अँड ऑल द बेस्ट. And may you grow a lot more and lot bigger in life.